नमस्कार. मी राजेश सोळंकी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय एक उडानमध्ये. जसं आपण बघतो की नेहमीच आपण वेगवेगळ्या लोकांना आपल्या एक उडानच्या प्लॅटफॉर्मवरती बोलवतो. आपल्या एक उडानचा पर्पज असतो की आपल्याला त्यांच्यापासून काही प्रेरणा घेता येईल, त्यांची जर्नी आपण बघतो आणि त्या जर्नीपासून आपल्याला काय शिकता येईल, आपले जे लिस्नर आहेत त्यांना काय शिकता येईल, त्याच्यातून काय घेता येईल, असा एक उडानचा आपला प्रयत्न असतो. आणि आतापर्यंत आपण जे ज्या वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील ज्या लोकांना बोलवलं किंवा ज्या वेगळ्या सक्सेसफुल झालेल्या लोकांना बोलवलं, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग शिखर गाठलेलं आहे, त्यातली मेजॉरिटींची आपण एक कॉमन गोष्ट बघितली, त्यांचं लहानपण अतिशय खडतर गेलं, खूप डिफिकल्टीमध्ये गेलं आणि म्हणजे काही काहींकडे म्हणजे बिलकुल राहायला घर नव्हतं प्रॉपर किंवा त्यांच्याकडे खूप चणचण होती. अशा प्रकारे असताना त्यांनी बिझनेस केला. म्हणून लोकांच्या डोक्यात येईल की ज्यांच्याकडे बिलकुल अशी चणचण नाही ते बिझनेस करू शकत नाहीत का? तर आज आपले जे गेस्ट आहेत विनीत माझगावकर हे त्यांचे घरची फॅमिली दोन्हीही आई-वडील डॉक्टर होते आणि त्यांचं स्वतःचं क्लिनिक होतं आणि म्हणजे खूप सुशिक्षित फॅमिलीमध्ये आणि सुस्थितीमध्ये असलेल्या फॅमिलीमध्ये असून सुद्धा त्यांनी त्यांचा व्यवसाय नुसता उंचावर नेला नाही, तो खूप मी तर म्हणेल की शिखरावर नेला आणि अ, त्यांचा बिझनेस ह्या स्टेजला त्यांनी नेलाय, की त्यामुळे नुसतं त्यांना फायदा होतो अशातला भाग नाही. तर हजारो लोकांना त्याचा उपयोग होतोच आहे, पण भारताला सुद्धा फायदा होतोय. कारण की त्यांचा जवळ-जवळ 40% एक्सपोर्ट आहे. तर जी कंपनी जेवढा जास्त एक्सपोर्ट करते, तेवढा इनडायरेक्टली ते देशाची सेवा करतात. देशाला फायदा त्याचा होतो. तर असे विनीत माझगावकर आज आपल्याबरोबर आहेत. तर मी जयश्री माझी वाईफला तिला विनंती करतो, की त्यांचं एक शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन ती सांगेल. त्याच्यानंतर आपण यांचा प्रवास जाणून घेऊया. तर जयश्री थँक यू. प्लीज. नमस्कार. आजचे जे आपले पाहुणे आहेत, ते भारतीय सर्वात उत्तम आर्मस्ट्राँग कंपनीचे अध्यक्ष आणि को-फाउंडर आहेत. आर्मस्ट्राँग कंपनी ही रोबोटिक आणि वेअरहाऊस ऑटोमेशन कंपनी आहे. तसेच इट्रा लॉजिस्टिक, रोबोटिक आणि वेअरहाऊस ऑटोमेशन उद्योगात ते एक नाविन्यपूर्ण नवप्रवर्तक आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. ते या हायटेक ऑटोमेशन उद्योगात गेली 27 वर्ष कार्यरत आहेत. तसेच गेली 20 वर्ष आर्मस्ट्राँग कंपनीचे संचालक व 2 वर्ष जर्मन कंपनीसह कार्यकारी संचालकाचा कार्यभार पाहत आहेत. त्यांच्याकडे विशिष्ट आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि त्यांच्या श्रेयासाठी सहकार्याचा अनुभव देखील आहे. त्यांच्या सुरुवातीच्या जीवनातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी आपली स्टॉक ब्रोकिंगची कारकीर्द सोडली आणि वडिलांच्या परोपकारी आयुष्यातून प्रेरणा घेऊन मुख्य प्रवाहात अभियांत्रिक क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यामुळे त्यांच्या रोबोटिक आणि ऑटोमेशन कंपनीची पायाभरणी झाली व आज ही कंपनी 750हून अधिक कामगारांचा रोजगार देत आहेत. आपल्याला विश्वास नाही बसणार की या कंपनीची स्थापना आपल्या देशातील आदिवासी दुर्गम भागात झाली आहे. जिथे एखादा स्क्रू जरी विकत घ्यायचा असेल तर 100 किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध होता. उद्योग, विचार, नेतृत्व या व्यतिरिक्त त्यांनी खेड्यातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे व याला ते एक सामाजिक कर्तव्य मानतात. ते असे म्हणतात की आर्मस्ट्राँग हे सर्व लोकांबद्दल आहे. आमचा नफा म्हणजे कामाचे समाधान आणि पैसे म्हणजे आनंददायी उत्पादन होय. तर चला भेटूया अशा नाविन्यपूर्ण व्यावसायिक विनीत माझगावकर यांना. नमस्कार. वेलकम सर. धन्यवाद. Thanks for having me here. थँक यू. विनीत नमस्कार. एक तर पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही एक तर आमचं इन्व्हिटेशन स्वीकारलं एक उडानच्या प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचा वेळ काढला. तुमचं शेड्यूल खूप टाईट असतं सध्या बघतोय मी. धन्यवाद. Thanks for having me here. विनीत पहिल्यांदा ॲक्चुअली आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल, की सध्या कंपनीची पोझिशन काय आहे? सध्या कुठे-कुठे कामं म्हणजे कंपनीचा विस्तार किती झालेला आहे? आणि किती लोकं काम करतायत आणि काय-काय काम केलं जातंय? कारण की बऱ्याच वेळा ऑटोमेशन म्हटलं, की ही वेगळी फील्ड म्हटली, रोबोटिक्स म्हटलं, तर लोकांना बिलकुल कळत नाही. एकदा ते हं. कन्सेप्ट क्लिअर झाला, त्याच्यानंतर आपण तुमचा प्रवास बघूया. तर एकदा आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं, की एक्झॅक्टली आर्मस्ट्राँग काय करतं? एक्झॅक्टली विनीतजी करतात काय? आणि कशाप्रकारे आणि अशा दुर्गम ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर काय केलं जातं? त्याचं जर थोडक्यात हां. आम्हाला तुम्ही ते सांगा, मग आपण तुमचं जर्नी बघूया. राइट. राजेशजी, सर्वप्रथम म्हणजे माझी जी कंपनी आहे, आर्मस्ट्राँग मशीन बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे नाव जरी मशीन बिल्डर्स असं असलं, तरी आम्ही
वेअरहाऊसिंग हे जे सेक्टर आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट, यामध्ये आम्ही ऑटोमेशनचं काम करतो. ही जी आमची कंपनी ही भारतातली सध्या सगळ्यात मोठी कंपनी गणली जाते या क्षेत्रातली, आमच्या क्षेत्रातली. आणि सध्या आमचे साधारणतः 550 डायरेक्ट एम्प्लॉईज आहेत. साधारणतः 250 ते 300 हे कॉन्ट्रॅक्ट वरती विविध ठिकाणी काम करणारे एम्प्लॉईज आहेत. असे सगळे मिळून साधारण 800 लोकांची मिळून ही कंपनी आहे सध्याची. वर्षाकाठी आम्ही 150 कोटीच्या आसपास टर्नओव्हर करतो. आमचे जे कस्टमर्स म्हणाल तर त्यामध्ये भारतातल्या ज्या रिटेल, ई रिटेल म्हणजे ई कॉमर्स, FMCG, आता रिटेल म्हणाल तर बिग बाजार सारख्या कंपन्या आहेत, ऍट होम सारख्या कंपन्या आहेत. ई कॉमर्स आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सध्या, अमेझॉन, फ्लिपकार्ट या 2 कंपन्या आहेत, मिंत्रा आहे. त्याचबरोबर FMCG जर म्हणाल तर त्यामध्ये युनिलिव्हर सारखी मोठी कंपनी आहे, म्हणजे सगळ्यांना ती डव किंवा तत्सम प्रॉडक्ट्समुळे माहितीच आहे. तर अशा ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत किंवा स्नॅक्समध्ये, फूड आणि स्नॅक्समध्ये ज्या काही कंपन्या आहेत, उदाहरणार्थ हल्दीराम असेल, पेप्सिको असेल, नेस्ले आहेत, केलॉग्स आहेत. तर अशा ह्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांची जी संपूर्णपणे वेअरहाऊस जे असते, तर त्या वेअरहाऊसच्या स्वयंचलनाचं, ऑटोमेशनचं काम आम्ही करतो. आणि या क्षेत्रामध्ये ही कंपनी आमची जी आहे ही भारतामध्ये अग्रगण्य आहे. त्याचबरोबर 14 देशांमध्येही आमचे प्रोजेक्ट्स आहेत. भारतामध्ये आमचं ऑफिस पुण्यात आहे, पण आमची फॅक्टरी जी आहे ती फॅक्टरी नाशिक जिल्ह्यातील सटाणा हा जो तालुका आहे, तर त्यात सटाणा गावापासून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावरती. सटाणा हा अशी आदिवासी कॉन्स्टिट्युएन्सी आहे ती. ऑलमोस्ट 30-35% पॉप्युलेशन हे तिथलं भिल्ल जमातीतलं आहे आणि इतर आपल्या ह्याच्यातलं आहे. तर अशा भागात आमची फॅक्टरी आहे. सगळे मिळून सध्या आर्मस्ट्रॉंगचे 3 फॅक्टरी युनिट्स आहेत. साधारणतः 1.25 लाख स्क्वेअर फीट असा आमचा फॅक्टरीचा शॉप फ्लोर एरिया आहे. त्याचबरोबर पुण्यात आमचं ऑफिस आहे. मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई आणि अहमदाबाद अशा ठिकाणी, या ठिकाणी भारतातले आमचे सेल्स आणि सर्व्हिसचे ऑफिसेस आहेत. सिंगापूरमध्ये आमच्या कंपनीचं एक ऑफिस आहे, जिकडनं आमचा साऊथ ईस्ट एशियाचा बिझनेस हँडल होतो. आमची एक सबसिडरी USA मध्ये आहे, जिकडनं आम्ही साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकेच्या जे एन्क्वायरीज आहेत त्या हँडल करतो. तर असा हा सध्या आमचा विस्तार आहे. ॲज वी सेड की साधारणतः 60-65% बिझनेस हा आमचा भारतात होतो, पण 30 ते 40% बिझनेस हा आमचा एक्सपोर्टचाही असल्यामुळे तो इतरत्र परदेशात होतो. आम्ही काय काम करतो तर ते म्हणजे बेसिकली आमच्या कामाचा कोर म्हणजे मेकॅट्रॉनिक, म्हणजे मशीन्स आणि त्याच्यामध्ये असलेला इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट, हा मेकॅट्रॉनिक हा झाला एक बेसिक कोर, हार्ट ऑफ द सिस्टम. मग ह्या मेकॅट्रॉनिकला आम्ही एका मेंदूशी कनेक्ट करतो. मेंदू हा म्हणजे जसा कम्प्युटरचा CPU असतो किंवा माणसाचा मेंदू असतो, तसा आमच्या केसमध्ये तो PLC असतो. त्याला आम्ही वायरिंग करून त्याला कनेक्ट करतो. या सगळ्यांच्या मेकॅट्रॉनिक पीसवरती विविध प्रकारचे सेन्सर्स असतात. आता तुम्ही या क्षेत्रातले असल्यामुळे हे सगळं तुम्हाला माहिती आहे, पण मी आपल्या जनरल ऑडियन्सला सिंपल करून सांगण्यासाठी हे थोडंसं एक्सप्लेन करतो. तर आपले डोळे, कान, नाक जसे सेन्सर्स आहेत, तसे विविध प्रकारचे सेन्सर्स त्याच्यात असतात. आणि तो जो PLC, जो मेंदू आहे, जो ब्रेन आहे, तो ब्रेन ह्या मशीन्सला कंट्रोल करत असतो. त्याचबरोबर तो जो ब्रेन असतो, तो ब्रेन नॉर्मली प्रत्येक कंपनीमध्ये जी एक सॉफ्टवेअर सिस्टीम असते, ज्याला आपण ERP म्हणतो, त्या ERPशी रेग्युलरली टचमध्ये असतो. आणि ERPला वेअरहाऊसमध्ये काय काम घडवून हवंय किंवा काय काम करायचंय, ते काम घडवून आणण्यासाठी हा मेंदू त्या सगळ्या मेकॅट्रॉनिक सिस्टीमकडनं ती कामं करून घेतो. आणि कामं कम्प्लीट झाल्याची जी एक्नॉलेजमेंट असते ती परत त्या ERP मध्ये, त्या सॉफ्टवेअर सिस्टीम मध्ये कंपनीच्या ती इन्फॉर्मेशन परत पोस्ट करतो. तर असं हे सगळं आमचं कामाचं स्वरूप आहे. ओके. म्हणजे जिथे-जिथे ज्या लोकांना गोडाऊन, वेअरहाऊस अशा वेअरहाऊस लागते, डिस्ट्रिब्युशन नेटवर्क ज्यांना लागतं, त्या सगळ्यांना तुमच्या इक्विपमेंटची गरज लागते. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, जिथे-जिथे मोठे-मोठे वेअरहाऊस आहेत आणि ज्यांना डिस्ट्रिब्युशन करायची गरज असते, त्या सगळीकडे तुमचे इक्विपमेंट आणि उत्पादनं लागतात. सध्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर पाहायचं झालं तर आपल्या ऑडियन्सला मी एवढं सांगेन की अमेझॉनचा तुमचा एखादी वस्तू विकत घेण्याचा प्रवास डोळ्यासमोर आणा, की तुम्ही आपल्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती एक ऑर्डर बुक करता आणि मग ती ऑर्डर वेअरहाऊस मधनं काढण्यापासून, त्याच्या शेल्फ मधनं, तर त्याला पॅकिंग होऊन त्याच्यावरती त्याचं लेबल लागून त्या पिनकोड नुसार तिचा जो सगळा प्रवास असतो, तर ह्या प्रवासामध्ये
4 भिंतीच्या आत जेही काही ऑटोमॅटिकली घडतं ते सगळं आम्ही करतो. सर्वत्र. आणि आपण जर पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे मराठीत बोलत असल्यामुळे मेजॉरिटी आपली आता ऑडियन्स मराठी असतील असं मला अभिप्रेत आहे. तर मी असं सेफली सांगू शकेन की गेल्या 2 ते 4 वर्षात तुम्ही जर का महाराष्ट्रात अमेझॉनवरती परचेस करत असाल तर 80% अमेझॉनच्या वस्तू ह्या आमच्या मशीन्सवरती कुठेतरी सॉर्टिंग होऊन, कुठे पॅकिंग होऊन, कुठे लेबलिंग होऊन असं करून तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत हे मी अगदी खात्रीशीर दृष्ट्या सांगू शकतो. आणि भारतामध्ये सुद्धा जर पाहिलं तर आमचं, कारण बंगलोरला अमेझॉनची आम्ही कामं केलेली आहेत, नॉर्थमध्ये रेग्युलर करतो आहोत, तर भारतामध्ये सुद्धा 35 ते 40% जो परचेसेस अमेझॉनचा होतोय आज, तर त्याचा सगळा जो प्रवास आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा, तर त्या प्रवासामध्ये कुठे ना कुठे आमचा थोडासा खारीचा वाटा प्रत्येक ठिकाणी आहे. हो, ग्रेट, ग्रेट. आता मला वाटतं लोकांना सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना कळलं असेल की एक्झॅक्टली काय करतं आर्मस्ट्रॉंग. तर विनीतजी, मेन जो पर्पज आहे की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात कसे आणि स्टार्ट कशी झाली? म्हणून माझं जनरली एक हे असतं की लहानपणी कसं गेलं त्या माणसाचं, जो माणूस एखादा आपण दिसतं ना शिखर दिसतं, परंतु जो पाया असतो तो लहानपणीच कुठेतरी घडलेला असतो. तो पाया जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हा इमारत उंच, तेवढी इमारत जास्त उंच जाते. तर तुमचं लहानपण कसं गेलं? तुमच्यावर लहानपणी संस्कार कसे झाले? आणखी एक मी सांगू इच्छितो, जे कोणी ऐकत असतील त्यांना, कोणाला जर लाईव्हमध्ये कोणाला क्वेशन असतील त्यांनी टाकले खाली तरी ते आमच्यापर्यंत पोहोचतील. आपण नंतर सरांना आपलं सगळं बोलणं झाल्यानंतर विनीतजींना विचारून घेऊ. तर मला तुमच्या लहानपणाबद्दल विनीतजी सांगा, की लहानपण तुमचं कसं गेलं? कुठे गेलं? आणि त्यावेळेला तुमचा काय प्लॅन होता? तुम्हाला कुठे जायचं होतं? आणि तुम्ही शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये केलं, मेडिकलमध्ये केलं नाही, आई-वडील मेडिकलमध्ये असताना सुद्धा? हो. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण त्याच्यासाठी मला माझं बालपण सांगायची आता ऑपॉर्च्युनिटी मिळते. बट नेव्हरदलेस मी सटाण्यातच लहानाचा मोठा झालो. माझा फक्त जन्म जरी नाशिक शहरात झाला असला तरी माझे वडील 62 सालापासून सटाण्यात सेटल्ड असल्यामुळे अगदी मी रांगायला लागलो ते सटाण्यामध्येच. हो. आणि सटाण्यामध्ये म्हणजे लहानपणी असं असायचं की मी मराठीच्या आधी मी ऐराणी शिकलो, जी लोकल भाषा आहे. ओके. आणि ऐराणी. बऱ्याच वेळा माझ्या आईला शेजाऱ्यांकडे जाऊन विचारायला लागायचं की हा काय बोलतोय ते मला सांगा, कारण ती विदर्भातली, तिला ओके. ऐराणी भाषा येत नसे. आणि तुम्हाला बऱ्याच वेळा अजूनही ऐराणी येते? मी ऐराणी मी अजूनही बोलू शकतो. ओके. तर सटाण्यात माझं असं बालपणाची सुरुवात झाली. आमचे वडील हे प्रॅक्टिसिंग डॉक्टर असल्यामुळे आणि त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल तिथे होतं. ते आता 2011 ला वारले, पण त्या आईनी पण पुढे चालू ठेवलं. आईची गायनिक प्रॅक्टिस असायची. वडील MBBS असले तरी सर्जन होते. तर डॉक्टरांच्या पोटी मी जन्माला आलो आणि मग बेसिकली घरामध्ये शिक्षण, वाचन याचा वारसा मला लाभला. आई वडिलांची जी प्रॅक्टिस होती ही मोस्टली फिलॉन्थ्रॉपिक ज्याला म्हणतो आपण, म्हणजे सोशल वर्क सारखी. म्हणजे अगदी 2011 साली जेव्हा माझे वडील वारले त्यावेळेला तपासणीचे पैसे त्यांनी आयुष्यात कधी घेतले नाही. नुसतं म्हणजे कन्सल्टिंग, ही वुड नेव्हर चार्ज फॉर कन्सल्टिंग, दॅट वुड बी फ्री ऑफ कॉस्ट. आणि इंजेक्शन वगैरे जर दिलं तर त्याच्यासाठी वडील ₹5 घेत असत. 2011 सालची गोष्ट करतो मी, प्राचीन काळातली गोष्ट करत नाही. 2011 साली जेव्हा ते वारले त्याही वेळेला त्यांचं स्वतःचं मासिक उत्पन्न साधारणतः 5 ते 6 हजार रुपये होतं. 11 सालचीच गोष्ट आहे. मग मला वाटतं सटाण्यामध्ये तुमच्या फॅमिलीला मेजॉरिटी लोक वडिलांना ओळखत असतील. हो हो. म्हणजे त्यांची रोरिंग प्रॅक्टिस असायची, पण पैशाची कमाई कमी असायची, कारण त्यांचा सिंपल रूल होता की सरकारी दवाखान्यात जे पैसे चार्ज केले जातात त्यापेक्षा आपले ₹2 कमी ठेवायचे, अशी फिलॉसॉफी होती. ग्रेट. म्हणजे इव्हन माझ्या आईची सुद्धा. म्हणजे शेवटच्या ज्या काही तिच्या हॉस्पिटलला डिलिव्हरीज झाल्या तर त्या 2011-12 सालात. म्हणजे मला थोडक्यात असं दिसतंय की पुण्य कमवायचं काम त्यांनी केलं आणि ते पुण्याचा लाभ तुम्हाला होतोय कुठे ना कुठे. आणि संस्कार ते म्हणायला हरकत नाही. म्हणजे बरोबर. पुण्य तर त्यांनी प्रचंड कमवलं की जे आमच्या पुढच्या 7 पिढ्यांना पुरेल आणि कमी पडेल तरीही त्याच्याही पुढे पुरेल इतकं पुण्य त्यांनी कमवलं. पण त्याही तितकंच महत्वाचं म्हणजे आमच्यावर संस्कार सुद्धा तो कुठेतरी नकळत झाला. खरं सांगायचं तर लहानपणी थोडंसं डेप्रिव्हेशन वाटायचं, कारण इतर जे माझे मित्र शाळेत असायचे तर त्यांचे जरा कपडे वगैरे छान पैकी, त्यावेळेला एक डबल बुल नावाचा एक ब्रँड असायचा, जो असा आजकालच्या व्हॅन्युझेन वगैरे सारखा ब्रँड असतो. डबल बुलचा शर्ट घालून मित्र यायचे. माझा आपला नूतन टेलरकडे शिवलेला ₹15 शर्ट असायचा, ज्याविषयी थोडंसं मनात यायचं की आपल्याला असं खूप चांगलं असं का नाही हे होतं. म्हणजे
छान म्हणजे पेपर असताना एक सुद्धा. हा मिडल क्लास असं एक होतं, मिडल क्लास घरात वातावरण. इट वॉज नॉट डिप्राइव्ड, म्हणजे तसं नव्हतं, गरिबी नव्हती. पण ऍट द सेम टाइम आपण जे डॉक्टर्स अलीकडे पाहतो की हा, डॉक्टर्स आर व्हेरी अपर क्लास, अपर क्रेस्ट, अपर क्लास असं वाले. वातावरण नव्हतं. ते जुन्या वळणाचे डॉक्टर्स होते, पूर्णपणे समाजकार्यात वाहिलेले होते. जे त्या ज्या काळात अर्थाने डॉक्टर असायला पाहिजे त्या अर्थाने डॉक्टर होते असं म्हणतो. खऱ्या अर्थाने तशा अर्थाने. आणि मग काय झालं की 7वी-8वी कडे जसं मी मोठा 7वी-8वी पर्यंत आलो, तर त्या काळात कळलं की अरे हे जर का आपणही डॉक्टर झालो, म्हणजे बराचसा माझा प्रवास हा कॉमन सेन्सने मी शिकत गेलो. आणि तसं आहे, आपण जर डॉक्टर झालो तर आपल्याला आईवडिलांची गादी चालवायला लागेल. आणि ही गादी चालवायची म्हणजे सोपं नाहीये, कारण याच्यामध्ये कष्ट आमापे. सकाळी 5 वाजल्यापासून 2 जण कामाला लागायचे, रात्री 11 पर्यंत कामात असायचे. आणि हे सगळं करूनही काय कमवतात ते महिन्याला ₹2000, महिन्याला ₹3000, कारण पेशंट जे बळबळ पैसे टाकून जायचे ते पैसे यांच्या घरात असायचे. असं असं अक्षरशः असायचं. डिलिव्हरी केस त्या काळात, माझ्या शाळेच्या काळात आईची फी असायची ₹90 किंवा ₹70, ₹90 असे. म्हणजे साधारणतः मी 87-88 ची गोष्ट करतोय. अगदी लास्ट तिच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा ₹250 पर्यंत तिची डिलिव्हरीची फी असायची. म्हणजे ₹250 डिलिव्हरी इन 2011, यू कॅन इमॅजिन की इट वॉज प्रॅक्टिकली सोशल वर्क. तर अशी प्रॅक्टिस करावी लागेल आपल्याला, असं बघून मी म्हटलं की थोडंसं ना आपल्याला जरा बरी लाईफस्टाईल जरा याच्यापेक्षा जरा आणायला काही हरकत नाही. आणि आपण म्हणून मग काय करूया की अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर खरं मनात त्यावेळेला असं वाटलं की आपल्याला जरा पैसा कमवायचा आहे भरपूर. आणि हे पैसा कमवायचा असेल ना, तर आपल्याला डॉक्टर होऊन काही चालणार नाही, कारण यांची गादी चालवायला लागेल डॉक्टर झाले. अगदी माझं वैयक्तिक सांगायचं म्हटलं. आणि मग मी इतर गोष्टी एक्सप्लोर करायला सुरुवात केली. पण लहानपणी डोक्यात एक वेळ होतं माझ्या की मला फायटर जेट पायलट व्हायचं होतं. आणि म्हणजे टिपिकली 7वी-8वीत जे असतं की नाही, आपण काहीतरी ध्येय हळूहळू पकडायला लागतो, तर त्यावेळेला पक्क होतं. कारण कदाचित असं असेल मे बी की आमच्याच बाजूला सटाण्याच्या HAL आहे, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, ओझरला. आणि त्यांच्या फायटर जेट्सचे जे ट्रायल्स चालतात ते आमच्या त्या त्या परिसरात त्या ट्रायल्सचे नेहमी चालू असतात. आम्ही आम्ही लहानपणापासूनच ते फायटर जेट्स पाहत पाहत लहानाचे मोठे झालोय. आणि त्याचा जो सोनिक बूम असतो, तो मोठा आवाज वगैरे, तर त्याची आम्हाला सवय सगळ्याची. आणि मग सगळ्यात उंच एम ते असायचं की आपल्याला आपण फायटर जेट पायलट होऊया. आणि वडिलांनी मला जेव्हा विचारलं की काय तुला पुढे आता काय इच्छा आहे वगैरे, तर मी सांगितलं की मला फायटर जेट पायलट व्हायचं. मग ते म्हणले की असं आहे का, बरं ठीक आहे, मग तू असं कर, भोसला मिलिटरी स्कूलला नाशिकला मिलिटरी कोर्स असतो, म्हणजे डिफेन्स बेसिकली. तर मी तुला तिकडे एनरोल करतो, तू तो कोर्स कर आणि मग बघ की काय जग आहे. मग मी घरातले काही आर्मीतले लोक आहेत त्यांच्याशी बोललो, हाऊ दॅट लाईफ इज. मग मी तो कोर्स केला भोसला मिलिटरीचा. आणि त्यातनं मी आय वेंट थ्रू दॅट गाईड. आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं मला त्यावेळेला असं एक लक्षात आलं, म्हणजे तेही प्रामाणिकपणे सांगतो की जी माझी इनकेपेबिलिटी आहे ती मला लक्षात आली. ती म्हणजे अशी की मूलभूत क्युरियस स्वभाव माझा असल्यामुळे, एक एक्सप्लोरर मी असल्यामुळे, मला प्रत्येक गोष्ट करण्याआधी त्या गोष्टीचा मागचा जो व्हाय, का बरं मी हे का करू, हे समजल्याशिवाय मी ती गोष्ट करू शकत नाही. म्हणजे माझी इनकेपेबिलिटी आहे. मला नाही, कोणीतरी वडीलधाऱ्यांनी सांगितलं की हे कर, असं मी आयुष्यात कधीच काही केलेलं नाही. तर त्याच्यामुळे आर्मी स्कूलला तो आर्मी कोर्स करत असताना मला लक्षात आलं की आर्मीच्या कमांडमध्ये किंवा एअरफोर्सच्या कमांडमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला हे मी का करतो हे विचारायची मुभा नसते. आणि त्यावेळेला तुम्हाला एखादं मिशन असतं, हे कर म्हटलं की ते उडी मार म्हटली की उडी मारायला लागते. आणि तिथे थोडंसं मला ते, ऍज आय सेड, इट इज माय इनकेपेबिलिटी, माझा तो स्वभाव नाहीये, मला ते झेपलं नाही ते. म्हणून काय तो काय तो एक एज भाग मध्ये मला. असताना तुम्ही गेलात तिथे भोसला मिलिटरी, व्हॉट एज? भोसला मिलिटरीला मी होतो त्यावेळेला साधारण 15 वर्षाचा होतो मी. ओके. म्हणजे 15 त्यावेळेला जस्ट आपण उडाण भरण्याचं एज असतं म्हणू हा शकतो. हा हा. आणि मनामध्ये बेसिकली वेगवेगळे आय वॉज ऍक्च्युअली लुकिंग फॉरवर्ड टू इट, की चला हे करून आला की आता नेक्स्ट मला मी एनडीएची एक्झाम त्याच्यानंतर देणार, पुढे जाऊन एनडीएची तयारी करायची आपल्याला, मग आपण याला जाऊ. आणि त्या मिलिटरी कोर्सच्या काळामध्ये मला लक्षात आलं की आय एम व्हेरी बॅड ॲट टेकिंग कमांड. आय एम व्हेरी बॅड ॲट, हा दुसरा आस्पेक्ट लक्षात आला की कोणीतरी मला सांगितलं तर ते केलंच पाहिजे. मी ते करायचो नाही असं नाही, पण ते करत असताना मजा नाही यायची मला. ते काहीतरी, अरे मी हे का करतोय, मला कारण तर सांगा मी हे का करतोय, असं ते होत असे. मग मी परत आणि आल्यावरती हे पण थोडंसं, कारण असेल ना, कारण की लहानपणी तुम्हाला वडिलांनी असंही तुम्हाला कंपल्शन कोणतं केलंच नाही. नाही तुम्हाला ते इंडिपेंडन्स लहानपणापासून दिलं. तुम्हाला त्याने डॉक्टर बना असं पण कंपल्शन केलं नाही. कधीच तो इंडिपेंडन्स कधीच होता नाही. त्यामुळे तुम्हाला लहानपणी तशी सवय लागली होती. कधीच नाही. आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आई-वडिलांच्या मनाचा खूप मोठेपणा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा आडमुठेपणा. कदाचित मी पण कोणाचं ऐकलं नाही कधी आयुष्यात. दोन्ही अस्पेक्ट्स असतील. त्याच्यामुळे त्यांनी माझा कुठेतरी नाद सोडून दिला असेल, की हा शेवटी ह्याच्या जे मनात आहे ते करणार आहे. त्याच्यामुळे इट्स बेटर नॉट टू वेस्ट आवर टाइम ऑन यू, असंही असू शकतं. दोन्हीचं 50-50 कॉम्बिनेशन असू शकेल. पण येस, त्यांनी कधी मला फोर्स केलं नाही. किंबहुना माझ्या आईने तर मला ऑन द कॉन्ट्ररी, इंजिनिअरिंगला ज्यावेळेला मी
ब्रांच सिलेक्शन करायची होती त्यावेळेला तिने सांगितलं की विनीत तू मेकॅनिकल घे. त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्सचा दबदबा होता. हा आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे खूप आपल्याच जास्त वेळची गोष्ट धबधबा साधारण. होता. हा सेम एज हा आपण आहोत त्यामुळे आपण सेम याच्यात हा इलेक्ट्रॉनिक्स एकदम टॉपला होतं. हा टॉपला होता, नंबर 1ला होता. आणि इलेक्ट्रॉनिक्सची ऍडमिशन सोडून मला ती म्हणली की तू म्हणजे मी मेकॅनिकलचं असं मी दुविधत होतो, मी मेकॅनिकल घ्यावं की इलेक्ट्रॉनिक्स. तर त्यावेळेला ती म्हणली की विनीत तू लहानपणी तुझा जो ब्रेन आहे ना तो मी पाहिला की तू वस्तूंशी छान खेळायचास लहानपणी. कुठलंही खेळणं आलं की ते खेळणं खेळण्यापेक्षा ते उघडून त्याच्या आतल्या मेकॅनिझम कशा आहेत हे बघण्याकडे तुला जास्त क्युरियोसिटी असते. तर जर का तुला दुविधा असेल की काय घ्यायचंय तर मला असं वाटतं की मेकॅनिकल तुला कदाचित सुटेल, असं तिने एक सजेशन दिलं. मग मी नेहमीप्रमाणे तुला म्हणायचं मी एक्सप्लोर केलं, काही फॅक्टरीमध्ये जाऊन लोकांना भेटलो, इलेक्ट्रॉनिक्स काय असतं, मेकॅनिकल कसं चालतं हे लोकांशी भेटून बोलून त्याचा अनुभव घेऊन काही ठिकाणी शॉप फ्लोअरला जाऊन ते बघितलं. आणि मग मी डिसिजन घेतला की नाही मग आपल्याला बहुतेक मेकॅनिकल सुटेल, असं करून मी ते मेकॅनिकल करिअर घेतलं. सो आय होप की दॅट. आणि ऑफकोर्स 12वी पर्यंत माझं शिक्षण सटण्यात झालं. ओके म्हणजे अगदी बालवाडीपासून तर 12वी पर्यंत. म्हणजे मी झेडपीच्या शाळेत पण 1 वर्षभर गेलो. मग माझ्या वडिलांनी सटाण्यात एक शाळा सुरू केली. ओके कारण त्या काळात त्यांची बिलीफ होती की आपल्याला खेड्यातनं पण मुलांना इंटरनॅशनली इंटिग्रेट करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे बागलाण तालुक्यातली एक पहिली इंग्लिश मिडियम स्कूल त्यांनी त्यावेळेला सुरू केली. मी त्यांचा गिनीपिक, त्या शाळेतला पहिला विद्यार्थी. आणि आमचे अजून काही असे मित्र. कोणत्या वर्षी विच हे शाळा 1976ला शाळा सुरू केली त्यांनी. आणि त्याच्यात फर्स्ट स्टँडर्ड मधला पहिला विद्यार्थी म्हणून त्यांनी मला घातलं. आणि मग त्यांचे काही तिघ चौघ मित्र, त्यांनी तिघा चौघांनी मिळून ती शाळा सुरू केली होती. ती अजूनही आहे. त्या शाळेच्या आता मी बोर्डवरती पण आहे. तर त्या तिथे मी सटाण्यात पूर्णपणे शिकलो 12वी पर्यंत. 12वी नंतर पुढचे मार्ग सटाण्यामध्ये नॉर्मल ग्रॅज्युएशनचे होते. इंजिनिअरिंग किंवा तत्सम एज्युकेशन तेव्हाही नव्हतं, आजही नाहीये. आणि म्हणून मग इंजिनिअरिंगसाठी म्हणून मग मला सटाणा बाहेर पडायला लागलं आणि मग मी पुण्यात आलो. आणि मग पुण्यामध्ये मी इंजिनिअरिंग MIT पुण्यामध्ये मी इंजिनिअरिंग बी मेकॅनिकल केलं. ओके. म्हणजे अभ्यासामध्ये तुम्ही लहानपणापासून हुशार होता असं म्हणायला हरकत नाही. आणि अभ्यासू होतात, वाचन करत होतात, मार्क्स चांगले मिळत होते तुम्हाला, त्यामुळे ऍडमिशन कुठे मिळेल असा काही इश्यू नव्हता तुम्हाला. हा म्हणजे मी असं म्हणणार नाही की अभ्यासामध्ये मी एक्स्ट्रॉर्डिनरी होतो, पण मी पहिल्या 3त नेहमी असायचो. ओके. पहिला, दुसरा, तिसरा अशा MIT मध्ये क्रमात. तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर जनरली हो हाय रँक वाल्यांनाच MIT मध्ये ऍडमिशन मिळायचं हो त्यावेळेला. हो त्यावेळेला हो मला ते ऍडमिशन ते मिळालं MIT ला. हो. मग MIT मध्ये पुण्याला, मग तुमचा पुढचा प्रवास पुण्याला तुम्ही हॉस्टेलमध्ये होतात त्यावेळेला, की मग हॉस्टेलच्या लाईफचा पण तुम्हाला तुमच्या याच्यावर काही उपयोग, जीवनावर फरक पडला, आणखी हा 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 एक्सप्लोअर करता आलं तुम्हाला आणि इंडिपेंडन्स जास्त. इथे काही इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या. म्हणजे पुण्यात येताना मी तुम्हाला म्हणलंच मागे की जसं मी ठरवलं होतं की आपल्याला आता फायनान्शियली कसं पुढे जायचं ते स्वतःला प्लॅन करायला लागणार. तर पहिली गोष्ट म्हणजे आई वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांचा पुढच्या माझ्या वर्किंग लाईफमध्ये 0 मला काही मदत होईल हे मला माहिती होतं. कारण तो चॉईस माझा 12वीतच झालेला होता. म्हणजे 12वी नंतर, म्हणजे मी 12वी काय 10वीलाच, खरं म्हणजे मी 10वी नंतर 11वीलाच मी बायोलॉजी सोडून दिल्यामुळे हा तिथेच म्हणजे आई वडील मेडिकल नाहीच आहे. म्हणजे 10th नंतरच मी तो ऑप्शन सोडल्यात जमा होता. आई वडिलांचे ते डिस्कशन माझे ऑलरेडी 11वी पासून थांबलेले होते. आणि पुण्यात आल्यावरती एक गोष्ट क्लिअर झाली की, किंवा येण्यापूर्वी पण एक गोष्ट क्लिअर होती की आई वडिलांच्या सपोर्टनी काही सेटअप करणं वगैरे हे काही शक्य नाहीये. कारण त्यांना ह्या फील्ड मधलं काही कळणं शक्य नाही. इंजिनिअरिंग मधलं दे आर डॉक्टर्स. दुसरी गोष्ट, स्वतःलाच काहीतरी करावं लागणार आहे मला, म्हणजे वेदर इट इज जॉब और वेदर इट इज बिझनेस. त्यावेळेला इतकं मला क्लॅरिटी नव्हती व्हेरी फ्रँकली, की जॉब मी करणार आहे किंवा बिझनेस करणार ही एवढी क्लॅरिटी नव्हती. पण काहीतरी स्वतःचं करावं लागणार एवढं नक्की होतं की मला माझं बघावं लागणार आहे. आणि त्यात सुद्धा थोडंसं मी जे तुम्हाला मगाशी म्हणलं की आपल्याला पैसे तर जरा कमवले पाहिजे असं जी इच्छा होती. तर पुण्यात आल्यावरती थेट मी एक पुणे स्टॉक एक्सचेंजचे ब्रोकर होते त्यांच्याशी संपर्क साधून, म्हणजे माझ्या आईच्या मेडिकलचे जे रूम पार्टनर होती माझी एक मावशी, म्हणजे तिला मी मावशी म्हणतो, कांचन मावशी. तर तिचा मुलगा ही वॉज ऑलरेडी स्टॉक ब्रोकर. तोही व्हिजिटीआयचा इंजिनियर होता, समीर, म्हणजे आहे म्हणजे रादर समीर गांधी. आणि तो पुण्यामध्ये ऑलरेडी त्यावेळेला टाटातली नोकरी सोडून त्यांनी स्टॉक ब्रोकिंग सुरू केलं. आणि मी सरळ समीर भैयाकडे गेलो आणि म्हणलं, समीर भैया दीक्षा देतो भैया की ये स्टॉक एक्सचेंज सीखना है. तर त्यावेळेला मी 17.5 वर्षाचा होतो. तो म्हणला 18 पूर्ण होऊन मग ये परत. मग मी 6 महिने त्याच्याकडे परत गेलो आणि त्याच्या ऑफिसला बसून काय चालते लिखापडी, स्टॉक एक्सचेंज कसं असतं काय नाही, 6 महिने वर्षभर ते रोज संध्याकाळी रोज 3-4 तास बसून ते बघायला सुरुवात केली. आणि माझ्या 2nd-3rd इयर मध्ये असताना मी चक्क समीर भैयाचं एक सब ब्रोकरशिपच घेतली, म्हणजे त्याची स्टॉक ब्रोकिंग. आणि मग मी स्टॉक ब्रोकिंग सब ब्रोकरशिप रजिस्ट्रेशन केलं पुणे स्टॉक एक्सचेंजला. ही वॉज अ डायरेक्ट ब्रोकर. ही वॉज अ डायरेक्ट ब्रोकर.
आणि मग मी सबब्रोकरशिप घेतली आणि मग चक्क साईड बाय साईड मी स्टॉक ब्रोकिंगही सुरू केलं माझं शिक्षण चालू असतानाच, MIT ला असताना, म्हणजे माझ्या 3rd आणि 4th इयर मध्ये BE मध्ये असताना. दॅट्स व्हेन आय स्टार्टेड. तर अशी माझी साधारणतः व्यावसायिक जगाशी ओळख व्हायला सुरुवात झाली. कारण की सब ब्रोकर आणि घेतला म्हटल्यावर तुम्हाला सगळ्या कंपन्यांच्या बॅलन्स शीट किंवा त्यांचं कसं चालतंय, काय चालतंय ते स्टडी करणं कंपल्सरी होतं आणि ते तुमचा स्टडी होत गेलं. येस मग हे सगळं येस येस दॅट कॉलेजचे इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असताना हे पॉसिबल होत होतं, कारण इंजिनिअरिंगचा अभ्यास इटसेल्फ इज अ व्हेरी टाइम कन्झ्युमिंग असतो, सगळं प्रॅक्टिकल असतं, बाकी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. बाकीचं जे ग्रॅज्युएशन असतं त्याचं आणि इंजिनिअरिंग मध्ये फरक आहे. कारण इंजिनिअरिंगला हो खूप वेळ द्यावा लागतो स्वतःला. करेक्ट असं फार करेक्ट. कमी वेळ मिळतो जो तुम्हाला बाकीचं करायला. तर तुम्ही कसं करत होता ते? तर मी बेसिकली एवढंच होतं की फर्स्ट क्लास मेंटेन करायचा म्हणजे हं, इंजिनिअरिंगला, आणि तो मी केला थ्रू फर्स्ट हं. क्लास मेंटेन. आणि इतर वेळ जो आहे तो मी ह्या स्टॉक ब्रोकिंग ऍक्टिव्हिटीला माझ्या मी देत असेल. आणि त्याच्यामध्ये ब्रोकिंग तुम्ही म्हणलात तसं की माझी बिझनेसच्या जगात अशी ती म्हटली तर ओळख फार सुरुवातीलाच फार लवकर झाली की बॅलन्स शीट्स कशा वाचाव्या, P&L कोणाचे कसे वाचावे, त्याचे काय अर्थ निघतात, अर्निंग पर शेअर म्हणजे काय आहे, ह्या टर्मिनॉलॉजी माझ्या इंजिनिअरिंग संपण्याच्या आधी ऑलरेडी माझ्या ह्या झालेल्या होत्या आत्मसात. आणि हे दोघं गांधी ब्रदर्स म्हणजे समीर भाई आणि त्याचे मोठे बंधू स्वप्नील भाई असे दोघं जणी असल्यामुळे त्यांच्याकडून मला सगळं ते शिकायला मिळत होतं. ट्रेडिंग रिंगला ते मला त्यांच्याबरोबर मी जात असेल. चक्क त्यावेळेला हे कम्प्युटर सिस्टम नव्हत्या. त्यावेळेला चक्क ऑप्शन होत असत, जसे हां, आपले ओके. आता सध्या मार्केट कमिटीला शेतीचे बरोबर. ऑप्शन्स होतात तसे ते ऑप्शन्स होत असत. आणि त्या ऑप्शन्स मध्ये तुम्ही बेचा अलिदा ते सगळं गुजराती भाषेतले ते काही कीवर्ड्स त्यांचे ते इट्स अ लिंगो ऑफ दॅट मार्केट. तर असं ते मार्केट चालत असेल. आणि त्यामध्ये असं आहे की म्हणजे आय गॉट टू सी अ लॉट इन दॅट फ्रॉम द बिझनेस वर्ल्ड इन दॅट मार्केट. हं, हं. मग हे इंजिनिअरिंग चालू असेपर्यंत स्टॉक ब्रोकिंग राहिलं, की इंजिनिअरिंग संपल्यानंतर पण तुमचं कंटिन्यू राहिलं? नंतर पण कंटिन्यू राहिलं, पण त्याच काळात कोइन्सिडेंटली असं झालं की माझ्या वडिलांना थोडासा हार्ट ट्रबल झाला. हं. आणि त्यांना बायपास रेकमेंड करण्यात आली. डॉक्टर नितू मांडके वॉज इज सपोज टू बी हां, सर्जन. मांडके डॉक्टर बेस्ट मांडकेंनी सांगितलं, हा त्यावेळेला ते प्रथितयश असे डॉक्टर होते. ही वॉज द टॉप नॉच, म्हणजे डॉक्टर भट्टाचार्य, डॉक्टर नितू मांडके, दे द टॉप 2 नेम्स इन राजसाहेब द मार्केट. ठाकरेंचं पण त्यांनी ऑपरेशन येस केलं होतं. आम्ही त्यांना भेटलो, करेक्ट. आमच्या रोटरी क्लबला बोलावलं होतं त्यांना. म्हणून अच्छा 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 अच्छा. म्हणजे सांगायची गरज आहे. आणि अफलातून माणूस म्हणजे एनिवे. तर मग झालं असं की ब्रिज कँडीला त्यावेळेला ऑपरेशन थिएटर्स, कारण बायपाससाठी भारतामध्ये फार मोजके ऑपरेशन थिएटर्स त्यावेळेला इक्विप्ड होते. हं, आणि ब्रिज कँडीला जे थिएटर अवेलेबल होतं तर त्याला 4 आठवड्याचं वेटिंग पिरियड होता. हं, आणि त्या वेटिंग पिरियडमध्ये माझे वडील जे बेडरिडन होते त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही कुठलं जाता, डिस्पेन्सरीला जाऊ नका, इंडोरचा तर प्रश्नच येत नाही, तुम्ही फक्त आराम करा. आणि असं ते सटण्याला आमच्या घरीच ते थांबले. मी तो महिनाभर त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या बरोबर राहायचं म्हणून थांबलो, त्यांच्या जवळ राहायचं म्हणून. आणि त्या काळात मी असं पाहिलं की पंचक्रोशीतले त्या भागातले लोक, सटाणा आणि जवळपासचे जे तालुके आहेत, कळवण, मालेगाव असेल, देवळा असेल, आदिवासी भागातले लोक, हे रोज सकाळी 9 वाजता आमच्या घराच्या समोर असा एक क्यू तयार व्हायचा. वरच्या मजल्यावर आमचं घर आहे, खाली हॉस्पिटल आहे. दाराच्या बाहेरून जिन्यात असा एक क्यू तयार व्हायचा खालच्या गेटपर्यंत. फक्त वडिलांना भेटायला, नमस्कार करायला लोक यायचे आणि फक्त सदिच्छा देण्यासाठी की दादा लवकर बरे व्हा, लवकर परत या. पहिल्या दिवशी असे गर्दी गोळा झाली असतील 100, 150, 200 लोक. त्यांना आम्ही बाय बाय केलं. दुसऱ्या दिवशी परत असेच लोक. तिसऱ्या दिवशी लोक. बरं, हे येणारे लोक आहे त्यातले बरेचसे लोक बरोबर पैसे घेऊन यायचे आणि ते माझ्याकडे किंवा माझ्या आईकडे ते पैसे ठेवून द्यायचे. कारण त्यांना माहिती होतं की आमच्या आई-वडिलांनी आयुष्यात पैसे लिमिटेडच कमवले, गुडविल खूप कमवले. पण आणि हे त्यावेळेला सर्जरीचा खर्च 4-1 लाख रुपये होता. मी साधारणतः 93-94 सालच्या आसपासची गोष्ट करतोय. आणि तो मोठा खर्च होता. आजच्या घडीला तुम्ही त्याला 40 लाखही म्हणायला हरकत नाही ब्रिज कँडीचा. तर असा खर्च म्हणल्यावरती लोक येऊन पैसे टाकून जात असत की हे ठेव आणि नंतर भले मला दे. ऑल्दो स्टॉक ब्रोकिंगला आय हॅड अर्नड इनफ मनी टू टेक केअर ऑफ माय फादर्स सर्जरी. माझे पैसे होते आणि त्यांच्याकडेही होते आणि माझ्याकडे तेवढे होते. आणि शेवटी जीवासाठी आपण काही करतो आपल्या जीवाभावाच्या माणसासाठी. त्यामुळे पण लोकांची ही जी प्रेम होतं. सदिच्छा होती, त्या प्रेम होतं. आणि एक दिवशी असे ते गृहस्थ आले, त्यांनी मला वरती आले नाही, त्यांनी खाली बोलवून घेतलं आणि एका खिशातनं 5,000 रुपयाचं बंडल काढून माझ्या हातात ठेवलं. म्हणलं की हे ठेव, मला नंतर ते काही घाई नाहीये. दुसऱ्या खिशातनं त्यांनी एक 100 रुपयाची नोट काढली आणि ती माझ्या हातात ठेवली आणि म्हणले की माझा आणि तुझ्या वडिलांचा एक गरीब आदिवासी मित्र आहे, पाड्यावरचा म्हणजे जवळच्या खेड्यावरचा. हं, आणि मी जेव्हा बसमधून इथे येत होतो त्यावेळेला बस स्टँडवर त्यांनी मला पाहिलं आणि बाजारचा दिवस होता. आणि त्यांनी विचारलं की कुठे चाललाय, तर मी सांगितलं असं दादांचं ऑपरेशन आहे. माझ्या वडिलांना दादा म्हणत असत. दादांचं ऑपरेशन आहे तर त्यांना भेटायला चाललं.
तर आठवडे बाजारासाठीचे त्याचं जे सेव्हिंग होतं आठवड्याचं 100 रुपयाचं, ते त्या आदिवासी मित्रांनी त्यांच्या हातात दिलं आणि म्हणलं की हे दादांच्या ऑपरेशनसाठी दे. आणि सांगू नको मी दिलेत, कारण ते चिडतील माझ्यावर. पण त्यांच्या ऑपरेशनसाठी माझ्याकडून दे. आणि हे ते 100 रुपये आहेत. त्याचं त्यांनी मला नाव सांगायला मनाई केल्यामुळे मी तुला त्याचं नाव सांगू शकत नाही, म्हणून तू ते कधी परतही करू शकत नाही. तर ते तुला ठेवायला लागतील. माझा नाईलाज आहे. आणि ते 100 रुपये हातात मी घेतले. मला कळेना की व्हॉट इज हॅपनिंग. आणि न भूतो न भविष्यती, म्हणजे तसा मी फार टफ माइंडेड आहे. म्हणजे कधी डोळ्यात पाणी माझ्या असं सहज येत नाही. पण त्या दिवशी मात्र ते 100 रुपये त्याच्याकडे पाहत असताना माझ्या डोळ्यात असं ढळाढळ पाणी आलं. आणि मी जिना चढून वर जात असताना आय कुडंट कंट्रोल मायसेल्फ. आणि मग त्या दिवशी काहीतरी माझ्या आत बदललं असं मला वाटलं. इव्हेंच्युअली बायपास ऑपरेशन झालं. त्यानंतर एक आठवड्याभराने मला समीर भैयाचा फोन आला की विनीत, आपण 5-7 मित्रांनी मिळून जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज साठी जे कार्डला अप्लाय केलं, त्यावेळेला नॅशनल स्टॉक एक्सचेंज नवीनच आली होती. आर पाटलांनी सुरू केली होती. आर पाटील हे नव्हे, दुसरे आर पाटील, स्टॉक एक्सचेंजचे फाउंडर. तर म्हणजे आबा नव्हे. आभार तर हा, पॉलिटिशियन तर आभार. पॉलिटिशियन आबा नव्हे, तर हे दुसरे आर पाटील. आबाई तसे ग्रेट होते, तो प्रश्न नाही. पण हे आर पाटील वेगळे. हे फायनान्शियल जगतातले आर पाटील, कमी मराठी लोकांना माहिती आहेत ते. तर समीर भैयाचा फोन आला की आपल्याला ती ब्रोकरशिप मिळाली आता, बिंगो. आणि तू फक्त ऑपरेशनच्या गडबडीत असल्यामुळे आम्ही तुला सांगितलं नाही, पण आता आपण नॅशनल स्टॉक, तोपर्यंत मी ऑलरेडी पुन्हा स्टॉक एक्सचेंजचा ब्रोकरही झालेलो होतो. मेन ब्रोकर कार्डही होतं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं ब्रोकर कार्ड मिळतंय असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यावेळेला मुंबईत वडिलांच्या जवळच होतो. माझ्या मावशीच्या घरी तो लँडलाईन वरती कॉल आलेला मला आठवतं. त्यावेळेला मोबाईल नव्हते. आणि मी आपसुक त्याला बोलून गेलो की समीर भैया, मला नाही करायचंय. म्हणजे मला आय डोंट नो व्हॉट, बट समथिंग हॅज चेंज इन मी. आणि मला परत स्टॉक एक्सचेंज मध्ये नाही करायचंय. मला माझं काहीतरी मिशन चुकतंय असं मला वाटतंय, आणि मला काहीतरी वेगळं करायची इच्छा होते. आणि त्यानंतर मग त्यांनी मला तो म्हणला, ठीक आहे, तू विचार कर शांतपणे. तू बहुतेक डिस्टर्ब्ड आहेस वडिलांच्या ऑपरेशनमुळे, पण ही वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे आज आपल्याला मागे वळून बघता येईल की इमॅजिन ब्रोकर कार्ड ऑफ नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आय मीन त्याची व्हॅल्यूच आज 50-100 कोटीच्या वर, त्या नुसत्या कार्डची व्हॅल्यू 100 करोडच्या वर असणार आहे. तर मग मी महिनाभराने त्याला परत कन्फर्म केलं की समीर भाई, आता मी पूर्ण शांत आहे, वडील घरी आहेत, सगळं काम. आणि मी ठरवलं की मला नाही हे करायचं. मला वडिलांचा जो वारसा आहे तो कशा स्वरूपाने मला काही परत चालवता येईल का पुढे, त्याच्यात आपल्याला काही करता येईल का, ते मी एक्सप्लोर करतोय. मला माहित नाही मी काय करणार आहे, पण मला काहीतरी त्यात करायची इच्छा आहे. आणि मग मी ते माहित नाही याच्यामध्ये मग मी केलं की मी महिंद्राला जॉब घेतला. म्हणजे तुम्ही आणि ते स्टॉक ब्रोकिंग बंद केलं तुमचं एवढं चालू असलेलं? हो, स्टॉक ब्रोकिंग मी बंद केलं कम्प्लिटली. मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये जॉब घेतला. म्हणजे माझ्याकडे त्या काळातले माझे जे शेअर्स आहेत ते अजूनही आहेत. माझा पोर्टफोलिओ अजूनही माझ्याकडे आहे. गेल्या 27 वर्षामध्ये मी त्याला कस्टमर सुद्धा असतील, आणि तुम्ही हो ब्रोकर, तुम्ही म्हणजे फुल टाइम हो तुम्ही हो चालू करत होता ना त्यावेळेला. तर हो, येस. ते सगळे मी जे काय होते पुण्यातले कस्टमर्स, ते जे माझे होते ते त्यांच्याकडे ट्रान्सफर केले. आणि मी स्टॉक ब्रोकिंग चक्क बंद केलं. आणि बंद केल्यावर आता मी काय करू शकतो हे म्हटल्यावरती सिंपल होतं. घरातनं आम्हाला वारसा ज्ञानाचा आलेला होता फक्त. द ओनली स्ट्रेंथ दॅट वी हॅड वॉज नॉलेज. म्हणजे वी वर नॉट, आम्ही असं बिझनेस फॅमिलीतले नव्हतो की गडगंज संपत्ती घरात आहे आणि हे टाका आता 10 लाख रुपये 20 लाख रुपये टाका धंद्यात. म्हणजे मी 93-94 ची गोष्ट करतो. धंद्यात टाका आणि चला पैसे कमवायला सुरू करा, असं काही बिझनेस फॅमिलीतले नव्हतं. त्याच्यामुळे मग काय करायचं, तर मी महिंद्रामध्ये जॉब मला सुरू केला. म्हणजे मला इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरलाच ऑफर होती महिंद्राची ऑलरेडी. मी तो जॉब घेतला. 1.5 वर्ष जॉब महिंद्रामध्ये केला. त्यानंतर मग मी एक विशिष्ट वेळेला, म्हणजे असं झालं की महिंद्रात जॉब करत असताना एक दिवशी पहाटे मला जाग आली आणि मी खूप आनंदात उठलो. त्या दिवशी प्रचंड आनंद मला वाटत होता, प्रचंड आनंद. तर असं स्वप्न पडलं होतं की म्हणजे 93 मध्ये मला महिंद्राकडून साधारणतः 17,000 रुपये सॅलरी होती. बाय दोज डे स्टँडर्ड इट वॉज अ बॉम्ब. यू कुड पुट 1 झिरो ऑन इट. म्हणजे 22 वर्षाच्या मुलाला आजच्या तारखेला जर का एक 2.5-2 लाख रुपये सॅलरी अशी मिळून गेली टू स्टार्ट विथ, तर ते काय म्हणजे. आणि नाशिक एक तसं त्यावेळेला छोटंसं शहर होतं. आय कॅन इमॅजिन 17,000, कारण मला तेव्हा 1,500 होते. नाही, करेक्ट. म्हणजे त्यावेळेला आपली म्हणजे ट्रेनिंग सॅलरीज अशा असायच्या, मी 1,500 ट्रेनिंग 3,000 होतो अशा. तेव्हा मला 1,500 स्टार्ट झाली होती तेव्हा. करेक्ट. आणि 17,000 ही सॅलरी म्हणजे नाशिक शहरामध्ये ती तेवढी सॅलरी खिशात घेऊन जर का तुम्ही मेन रोडला जर फिरलात ना, तर ते पैसे खर्च केले जात नव्हते. असं
असं एवढी ती अमाऊंट सबस्टन्शियल होती. आणि ऑलरेडी 1-1.5 वर्ष महिंद्रात असल्यामुळे घरी स्थळं बिळं यायला लागली होती आई वडिलांकडे, की मुलगा सेटल झालाय वगैरे असं सगळं. म्हणजे एक दिवशी सकाळी उठलो आणि असं, आणि हा महिंद्रातनं मला त्यांनी 1 वर्षासाठी जपानमध्ये ट्रेनिंगसाठी नॉमिनेट केलं होतं फुजी फाउंड्रीमध्ये. एक महिंद्रातले 3 लोक सिलेक्ट झाले होते, त्याच्यापैकी मी एक होतो. 1 वर्षाचा प्रोग्राम होता. आणि आम्ही 3 जण 1 वर्ष जपानमध्ये राहून तिथे जी एक विशिष्ट प्रकारची टेक्नॉलॉजी आहे ती शिकून भारतात परत आणून ती महिंद्रामध्ये इम्प्लिमेंट करायचं काम आमचं होतं. त्या टीमवरती माझं सिलेक्शन झालेलं होतं. असं खूप आनंद, म्हणजे आयुष्यात माणसाला काय हवं ना, असं म्हणजे ऍट द एज ऑफ 22 यू हॅव इट ऑल असं. आणि 22 वर्षाचा होतो, कारण ऍज आय टोल्ड मी 18 वर्षी सुरुवात केली आणि मधल्या 4 एक वर्षामध्ये इंजिनिअरिंगच्या काळात आणि हे सगळं प्रकरण घडलं माझं सगळं. आणि मग मी कंपनीत जाऊन, माझ्याकडे एक हिरो होंडा स्लिक बाईक होती त्यावेळेला, आणि ती जाऊन मी कंपनीत ती पार्क केली, जाऊन माझ्या टेबलशी बसलो आणि असं शांत बसलो, आनंदी मोडमध्ये होतो. ड्रॉवर मधनं एक कोरा कागद काढला, त्याच्यावरती मी माझं रेझिग्नेशन लिहिलं, सही केली, आणि आमचे जे डीजीएम होते त्यावेळेला देवभानकर साहेब, त्यांच्या समोर जाऊन ते दिलं. आणि ते 2 मिनिटं चाटच झाले. ते म्हणले, तुला वेळ लागलाय का, की एवढं सगळं तुझं छान चालू असताना, तुला आयुष्यात सगळं हवंय ते मांडीत येऊन पडताना तुझ्या, तुला काय प्रॉब्लेम काय जॉबमध्ये? म्हटलं, सर प्रॉब्लेम मला काहीच नाही, मला एक तर माझा जॉब खूप आवडतो, दुसरी गोष्ट म्हणजे मला पगार एवढा मिळतो की तुम्हाला खर्च नाही करता येत, तिसरी गोष्ट म्हणजे जपानला तुम्ही मला पाठवता आहात, म्हणजे शिकायला खूप मिळणार मला इंटरनॅशनल, तर ह्याच्यापेक्षा आनंददायी गोष्ट काय असू शकते? काहीच नाही, इम्पॉसिबल. घरच्या स्थळांच्या वगैरे गोष्टी मी त्यांना सांगितल्या नाही, कारण ते मला फारसं, आय वॉज नॉट सो मच इंटू इट ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम, आय वॉज टू यंग. तर ते म्हणले, मग काय तू रिझाईन का करतोय? तर म्हटलं, सर द होल प्रॉब्लेम इज की आय एम टू हॅपी. मी आज इतका आनंदी आहे की 22व्या वर्षी जर का मी इतका कंटेंटेड आणि इतका आनंदी असेल तर मी इथेच संपलो. आय नीड टू बी अ लिटल हंग्री. मला हंगर जर माझी संपली तर मी संपलेला असेल. त्यांना ते त्यावेळेला बिलीव्ह होईना, कारण त्यांना वाटलं की हा वेडा आहे, 22 वर्षाचा पोरगा, याला फारसं कळत नाहीये आणि हा हे सगळं करतोय. त्यांनी पुढचे 10-15 दिवस मला काउन्सिलिंग केलं. रोज मी यायचो, ते म्हणाले, तू जरा विचार कर, मी ठेवतो तुझं रेजिग्नेशन, एक 10-15 दिवस, महिनाभर विचार कर, त्याच्यानंतर जर तुला वाटलं रिझाईन करायचं तर आपण प्रोसेस करू तुझं रेजिग्नेशन. पण शेवटी एक 2-3 आठवड्यांनी त्यांना लक्षात आलं की जेन्युइनलीच मला असं वाटतंय की हे जे फिलिंग ऑफ फुलफिलमेंट आहे, फिलिंग ऑफ जॉय इन मी, दॅट विल डिस्ट्रॉय माय करिअर, असं मला जी अनसर्टनिटी वाटते. सो जो कम्फर्ट आहे, दॅट कम्फर्ट इज माय डिस्कम्फर्ट बेसिकली. आणि मग त्यांनी माझं रेजिग्नेशन ऍक्सेप्ट केलं आणि त्यांनी मला रिलीव्ह केला. आणि रिलीव्ह केल्यावरती मग काय करूया, तर त्यावेळेला एक नाशिकची कंपनी ईपीसी इरिगेशन, तिथले काही हायड्रॉलिक्स इंजिनियर माझ्याकडे आले होते काही गायडन्स घेण्यासाठी. मी हायड्रॉलिक्सचंही मला नॉलेज असल्यामुळे मी मशीन बिल्डिंग मध्ये त्याचं ऑटोमेशनची कामं करायचो त्यावेळेला. ऑटोमेटेड इरिगेशनच्या साठी त्यांना काही टिप्स हव्या होत्या, पीएलसी प्रोग्रामिंग रिलेटेड म्हणा, किंवा हायड्रॉलिक्सचे वॉल्स कसे ऑपरेट व्हावेत, काय व्हावेत. आणि त्यांना मी त्यांच्या त्या प्रोजेक्टमध्ये काही गाईड केलं होतं. आणि मला ते जरा इंटरेस्टिंग वाटलं की अरे, शेतीमध्ये ऑटोमेशन काहीतरी करता येऊ शकतं. आणि मग काही थोडेसे बागायतदार मित्रमंडळ वगैरे, शेतकरी मित्रमंडळ, त्यांना जाऊन मी भेटलो आणि विचारलं की हे कसं आहे कन्सेप्ट, तुमच्या द्राक्षाच्या बागेला जर का पूर्ण ऑटोमेटेड जर का इरिगेशन झालं, सगळं नियोजन पाण्याचं, लिक्विड फर्टिलायझर असेल त्याचं, व्हॉट डू यू थिंक? तर ते म्हणले की विनीत, हे छान आहे ऐकायला, इट इज डेफिनेटली ऍडव्हान्स्ड, पण आमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. आमचा प्रॉब्लेम हा आहे की आमच्या या द्राक्षासारख्या पिकामध्ये मोठे ट्रॅक्टर्स आज जात नाहीत. आणि असं काही तुला छोटं ट्रॅक्टर किंवा असं काही मशीन बनवता येईल का की ज्याच्याने इंटरक्रॉप कल्टिवेशन जे आहे, नॅरो क्रॉप मधलं इंटरक्रॉप कल्टिवेशन ते छान होईल. त्याच्यावरती मग भरपूर रिसर्च केला, त्याच्यावरती आम्ही मशीन्स काय बनवली, आणि कृषक 2000 नावाचं एक त्यातनं उत्कृष्ट प्रॉडक्ट असं बाहेर आलं एक 6 महिन्यामध्ये. आणि जे काही महिंद्रातलं 1.5-2 लाखाचं सेव्हिंग होतं माझं, ते घेऊन ते सगळे त्या R&D मध्ये टाकून मी ते प्रॉडक्ट बनवलं. आणि ते प्रॉडक्ट ही साधारणतः 94-95ची गोष्ट आहे. आणि ते प्रॉडक्ट बनवलं, त्याला मिनिस्टर ऑफ ऍग्रिकल्चर न्यू दिल्लीकडनं मला रेकग्निशन मिळालं. भारताचं नॅशनल लेवलचं पॉवर टिलर प्रोग्रामचं एक मोठं वरिष्ठ शिष्टमंडळ माझ्याकडे नाशिकला आलं. मी एका मित्राच्या खोपट्यामध्ये, म्हणजे त्याचं एक छोटं एक कंपनी होती, त्या कंपनीच्या ओट्यावरती हे मशीन असेंबल करायचो आणि ते मशीन्स फार्मर्सला जाऊन दाखवायचो, आणि साधारणतः मग फार्मर्सला आवडलं तर ते घ्यायचं. तर नॅशनल रिकग्निशन मिळालं माझं हे मशीन. हे मशीन घेऊन मी पुढचं वर्षभर
अख्ख्या महाराष्ट्रभर त्याचे डेमॉन्स्ट्रेशन देत फार्म टू फार्म फिरलो. जे काही पैसे त्यात नाही, महिन्याला साधारणतः मी ते एखादं मशीन वगैरे विकू शकायचो. वर्षभरात साधारण 12 विकली. पण त्यात ते कमर्शियली व्हायबल राहिलं नाही मला. कारण एका मशीन मागे मला केवळ 3,000 रुपयाचा नफा मिळायचा. आणि त्या 3,000 रुपयामध्ये ते पण पुढच्या R&D मध्ये जायचे. त्याच्यामध्ये एखाद्या एम्प्लॉईला सॅलरी देणं म्हणजे कितीही टेक्निशियन लेवलचा जरी एम्प्लॉय असला, ज्या त्यावेळेला होते साधारणतः 1,500 ते 2,000 यू कुड अफोर्ड. तर माझे बरेचसे मित्र पण त्यावेळेला मदतीला आले की विनीत तू हे करतोय. ते त्यावेळेला काही मित्र माझे कॉम्पिटिटिव्ह, आता सध्या JNPTचा व्हाईस चेअरमन आहे उन्मेष वाघ. विवेक कापडणीस माझा नाशिकचा एक मित्र. हे दोघं जण त्यावेळेला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचे अभ्यास करत होते. ती दोघं जण नाशिकला आले. ते म्हणले आम्ही जरा 2-3 महिने वेळ काढतो, तुला मदत करतो असेंब्लीला, फक्त आम्हाला मेसला पैसे दे. आमचं फक्त, कारण माझ्याकडे ते पण पैसे नव्हते. म्हणजे जे काय होतं माझं सगळं सेव्हिंग ड्रेन आउट झालं होतं. ते डेमोज कडून अक्षरशः मी सकाळी वडापाव, संध्याकाळी एखादं फार केलं तर रगडा पॅटीस अशा जेवणावर आलेलो होतो. दिवसाला खर्च 3 ते 5 रुपये, ऑल पुट टुगेदर महिन्याला 150 रुपये फक्त माझं खाण्याचं बजेट असायचं. म्हणजे 6 महिन्यापर्यंत मी सलग 2 वेळ नीट जेवल्याचं मला त्या काळातलं आठवत नाही. कारण आय कुडंट अफोर्ड दॅट. घरनं पैसे हात लावायचा नाही हे मी शिक्षणाला बाहेर पडलो तेव्हाच ठरवलं होतं की आई वडिलांना 1 नया पैसा मागायचाच नाही. डेमो करत करत जेव्हा मी फिरलो महाराष्ट्रभर, तर त्याच्यामध्ये अक्षरशः मी अनेक वेळेला बस स्टँडवर झोपलोय. कारण पुढच्या गावी जाताना नव्हतं, हॉटेल तर अफोर्डेबल नव्हतं. माझे जरी 100-150 रुपयात रूम मिळत असे, पण ते 100-150 रुपये माझा जेवणाचा महिन्याचा खर्च असल्यामुळे आय कुडंट अफोर्ड हॉटेल रूम. त्याच्यामुळे अनेक वेळेला मी काही शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये म्हणतात तसं खळ्यात झोपलो, कधी कधी बस स्टँडवर झोपलो, कधी कधी एक माझ्या एका मित्राकडे एक अशी जुनी फियाट होती सफारी, ती मागे डिकी बंद असायची अशी ती, आणि ती त्याच्या वडिलांकडनं आम्ही उसनी मागून ती अशी न्यायचो डेमोसाठी. तिच्यात ते मशीन घडी करून घालायचं आणि ते न्यायचो. त्या गाडीत झोपलो. छोटं बनवलं होतं तुम्ही ते हो डिक्कीमध्ये हो राहून? हो, म्हणजे ते शेतकरी तर अक्षरशः मोटरसायकलवर पण पोर्ट करायचे ते. पण गाडीच्या डिकीत मावेल असं फोल्ड करून इतकं छोटं मिनी ट्रॅक्टर तो होता. आणि तो अनफोल्ड केला की परत तो साधारणतः वॉक बिहाइंड असं तो ट्रॅक्टर होता. तर ते 1.5-2 वर्षामध्ये मग मी ते कमर्शियल व्हायबिलिटी नसल्यामुळे मी ते थांबवलं. मला त्याच्यात बिझनेसच्या चॅलेंजेस लक्षात आल्या. टेक्नॉलॉजी जरी तुम्ही सुप्रीम लेवलला नेली तरी ही बिझनेस हे एक वेगळं गणित आहे परत, हे मला त्याच्यात फटके खाऊन लक्षात आलं. आणि स्टॉक मार्केट हा वेगळा विषय होता. इथे फक्त आकड्यांचा खेळ होता. इथे जेव्हा तुम्ही ब्रिक अँड मॉर्टर इंडस्ट्रीमध्ये येता, याचं गणित सगळं वेगळं आहे. हे मला त्याच्यामध्ये त्या 1.5-2 वर्षामध्ये सगळं शिकायला मिळालं. हे सगळं चालू असताना मी साईड बाय साईड माझं MBA पण कम्प्लीट केलं. MBA इन फायनान्स. मला त्यासाठी फार काही कष्ट लागले नाही, कारण स्टॉक मार्केटमुळे मला फायनान्सच्या 60-70% टर्मिनॉलॉजी, खरं सांगायचं तर माझ्या व्हायवामध्ये माझे जे प्रोफेसर होते ज्यांनी माझी ओरल व्हायवा घेतली, व्हायवा संपल्यानंतर त्यांनी चक्क माझं बिझनेस कार्ड मागून घेतलं होतं की तुझं जरा मला कार्ड, म्हणजे माझ्या स्टॉक एक्सचेंजच्या माझ्या एक्सपोजरमुळे. ओके. त्याच्यामुळे MBA फायनान्स होणं हे मला रिलेटिव्हली सोपं गेलं. काय असं फुल टाइम मला कॉलेज वगैरे नाही करायला लागलं, ऑल्दो मी फुल टाइम कॉलेजला ऍडमिटेड होतो तसं त्यावेळेला, पण तरी. आणि मग मी परत सँडविकला जॉब घेतला. म्हणजे परत मी ऍक्च्युली मग त्यावेळेला विनीत असं पश्चाताप झाला की आपण चुकीचा डिसिजन घेतलाय तो आधीचा जॉब सोडल्याचा? नाही, पश्चाताप मला कधीच नाही झाला. पश्चाताप मला कधीच नाही झाला, कारण मला त्याच्यात फक्त माझी चूक काय होते हे कळली. आणि त्या चुकीतनं आपण काय इम्प्रुव्हमेंट्स करायला हवेत तर हे कळलं. आणि त्या इम्प्रुव्हमेंट मधला एक फंडामेंटल गोष्ट मला असं कळली की मला एक खंदा पार्टनर ऑपरेशन साईडला हवाय. त्या बिझनेसमध्ये माझं काय होत होतं की मार्केट साईडला मी डेमोजला किंवा विकण्यासाठी एखाद्या एक्झिबिशनला, शेतकऱ्यांचे ट्रेड शोज होतात एक्झिबिशन, त्याच्यात गेलो की प्रोडक्शन साईड पूर्ण थांबून जायची. मग तिकडे काय हालचाल व्हायचीच नाही, कारण वन मॅन शो झाल्यासारखं झालं होतं ते. तर मला असं लक्षात आलं की नाही, मला भांडवल, ह्याच्यामध्ये थोडक्यात जे इनिशियली भांडवल जे पाहिजे होता बेस, तो थोडासा कमी पडत होता. त्यामुळे नॉट इन पोझिशन टू हायर ऑल्सो. कोणाला हायर करायला पण पोझिशन नव्हती तेव्हा. ते एक होतं. दुसरी गोष्ट, इनोव्हेशन किंवा R&D मध्ये खूप भांडवल लागत होतं. ते भांडवल, तो आकडा सुद्धा खूप मोठा होता त्या भांडवलाचा. तर त्याच्यामुळे R&D वॉज सकिंग आउट अ लॉट ऑफ कॅश. तर एनिवे, सो त्याच्यामुळे मग मी ते माझा भाऊ पास आउट होईल तोपर्यंत म्हटलं आपण परत एखादा जॉब करूया. असं करून मी परत जॉब घेतला. पुढची 3 वर्ष मी सँडविक एशियाच्या मुंबई ऑफिसला जॉब केला. आणि मग माझा भाऊ पास आउट झाल्यावरती मी पुन्हा जॉब सोडला. त्याने म्हणजे ऑफिसमध्ये काय काम केलं मग सँडविक एशियाच्या? सँडविक एशियाच्या ऑफिसमध्ये, सँडविक एशियाला मी मुंबईचे सगळे जे टॉप अकाउंट्स आहेत, म्हणजे लार्सन ट्युब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज अँड बॉईज, तिकडे इंडियन नेव्ही झालं तर, या सगळ्या
सँडविचच्या टॉप अकाउंट्सला मी टेक्नॉलॉजी कन्सल्टंट होतो फॉर सीएनसी मशीनिंग. ओके. सो तिथे जाऊन त्यांना त्या प्रॉडक्टचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणं किंवा मशीनिंगच्या एफिशियन्सीज वाढवून देणं हे सँडविचचं जे काम आहे, म्हणजे त्यातला जो कन्सल्टिंग पार्ट आणि ऑफकोर्स अल्टिमेटली सेल्स थ्रू कन्सल्टिंग. तर असा तो माझा तो रोल होता, तो मी 3 वर्ष केला. तिकडे ऍडव्हान्टेज असं झाला की सेल्सचं पण नॉलेज आलं आणि टेक्निकल नॉलेज दोन्ही गोष्टींचा तिथे फायदा झाला. येस 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 येस. तिथे परत म्हटलं का सेल्सचे धडे घेऊन मुंबईला तर व्हॉट यू वॉज डुईंग इन मुंबई, कारण त्यांची फॅक्टरी तिथे मुंबईला नसल्यामुळे माझ्या डोक्यात तो प्रश्न नाही बरोबर. फॅक्टरी त्यांची पुण्यात आहे, पण येस दिस वॉज अ मुंबई रिजन. आणि भाऊ झाल्यानंतर परत तुमच्या डोक्यात ते मात्र फिक्स होतं की आपल्याला परत चालू करायचं आहे. भावाचं इंजिनिअरिंग झालं तर 2 पर्सन्स आर देअर, मग तुम्ही परत ते स्टार्ट केलं. येस. आणि सँडविचचं परत तसंच मी केलं. सेव्हिंग परत 1.5-2 लाखाचं होतं. मुंबईत खर्च जास्त आहे, त्याच्यामुळे तितकं सेव्हिंग माझं झालं ना नाशिक एवढं. पण सेव्हिंग जे होतं ते घेऊन आम्ही दोघं भाऊ थेट राजकोट गाठलं. तिथे 7,000 रुपयाला एक आधी ट्रक हायर केली. उरलेल्या 1,43,000चे सगळे आपली बेसिक जी मशीन्स असतात, लेथ, ड्रिलिंग मशीन, पॉवर सॉ, वेल्डिंग मशीन, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, अशी सगळी बेसिक मशीन विकत घेतली, त्या ट्रकमध्ये घातली आणि त्या ट्रकमध्ये बसून ते सगळं सटाण्याला घेऊन आलो. आणि मग कुठे ठेवायचा हा प्रश्न होता. आता त्या माझ्या 100 रुपीजचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालं होतं, त्यामुळे एक गोष्ट मी ठरवून टाकली होती की आता वडिलांचा वारसा आपल्याला चालायचं, तर इथल्या माणसांसाठी, इथल्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तो वारसा चालवण्यासाठी. त्याचबरोबर लोकेशन विषयी वडिलांची जेव्हा चर्चा आमची झाली की बिझनेसचं लोकेशन कुठे ठेवावं, तेव्हा आता वडील या बिझनेसमध्ये नव्हते, पण त्यांनी सांगितलं की हे बघ, आता माझे वडील साहित्यिक पण होते, ते कवी होते, ही वॉज अ पोएट. तर त्यांनी सांगितलं की महानोर काका आहेत ना, म्हणजे मराठीचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी नादो महानोर, ते आमच्या घरी येणं जाणं असायचं. तात्यासाहेब शिरोडकरांचं ते आम्हाला अगदी आजोबांसारखे. म्हणजे महानोर काकांकडे बघा मुलांना. पळसखेडला ते राहतात. पळसखेड हे मोठ्या मुश्किलीने 50-100 घरांचं असं गाव, छोटंसं त्या काळात. तिथे ते राहतात, तिथे शेती करतात. पण जी कविता लिहितात ती इतकी उत्कृष्ट लिहितात की मुंबईवरनं मंगेशकर सुद्धा तिथे त्यांच्या शेतावर जाऊन राहतात आणि त्यांच्याकडनं कविता घेतात आणि आदराने घेतात. तर तुमच्या प्रॉडक्टमध्ये जर का ती क्वालिटी असेल, तुम्ही जे काही क्रिएट करतात त्याच्यात जर ती ताकद असेल, तर जग तुमच्या इथे येईल. तुम्हाला जगाकडे जायची गरज पडणार नाही. हे महानोर काकांकडनं शिकण्यासारखं आहे. असं त्यांनी आम्हाला मॉरल बूस्ट केल्यावरती आम्ही त्यातनं इन्स्पायर होऊन, म्हणजे इन अ वे आर्मस्ट्रॉंगची स्थापना ही एका कवीच्या फिलॉसॉफीतनं झालेली असं म्हणायला हरकत नाही. आणि कंपनीचं नाव पण आमच्या वडिलांनी, ते कवी असल्यामुळे त्यांनीच दिलं, आर्मस्ट्रॉंग. कारण त्यांनी जेव्हा विचारलं की तुम्ही आता काय करणार, हे सगळं राजकोटवरनं मशीन आहे आणि पुढे काय आता, म्हटलं दादा आम्ही असं करणार होता की आम्ही लोकांचे प्रॉब्लेम्स काय ते बघणार आणि त्याच्यात तो प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करता येतो का आपल्याला मशिनरीच्या थ्रू, तो सॉल्व्ह करणार आणि बरोबर तशा गॅप बघून आम्ही मशीन बनवणार, असं आम्ही त्यांना सांगितलं. मग ते म्हणले की म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टी ह्या आधी नसलेल्या अशा क्रिएट करणार आहात, जसं ते पॉवर टिलरचं मी ऑलरेडी केलेलं. तर म्हटलं हो, तसंच काहीसं समजा. आणि भारतामध्ये मग आता ऑटोमेशन वगैरे असे शब्द वापरायला लागल्यावरती, ज्या वेळेला 60 रुपये रोजाला माणूस त्यावेळेला असेल, 99 मधली गोष्ट आहे ही, ज्यावेळेला मी परत सुरुवात केली, तर ते म्हणले की दिस साऊंड्स लाईक गोइंग टू द मून. आणि इफ इट साऊंड्स लाईक गोइंग टू द मून, विच मीन्स आर्मस्ट्रॉंग कॅन बी अ गुड नेम फॉर यू. आणि तुम्हाला एक इंटरनॅशनल ब्रँड क्रिएट करायचा आहे, त्याचबरोबर इनोव्हेशनचा ब्रँड आहे, तर आर्मस्ट्रॉंग हे नावही इंटरनॅशनल आहे, इनोव्हेशन त्याच्यामध्ये मूलभूत त्याच्यातच आहे, त्या नावातच इनोव्हेशन आहे. तर हे नाव तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही, असं त्यांनी सजेस्ट केलेलं. म्हणजे एका कवीने सजेस्ट केलेलं नाव, एका कवीपासून इन्स्पायर झालेलं आमचं लोकेशन. म्हणजे लोकेशनचा हा प्रश्न तुम्ही जो विचारलात की सटाण्याला अशा दुर्गम ठिकाणी, आशीर्वादच आहे म्हणू शकतो मी. त्यांनी नाव सजेस्ट केलं, ते तुम्ही घेतलं आणि तो एक प्रकारे वडिलांचा परमनंट आशीर्वाद तुम्हाला मिळाला त्या नावाच्या स्वरूपात. येस येस येस. आणि मग आम्ही ती मशिनरी आणून कुठे ठेवायची असा प्रश्न पडला. तर एका मित्राचा पोल्ट्री फार्म होता, त्या पोल्ट्री फार्मचं जे त्याचं फीडचं गोडाऊन होतं, त्या फीडच्या गोडाऊनची अशी एक ओसरी होती, ओसरी जो बाहेरचा ओटा असतो, तर तो म्हणला की इथे ठेवा ओट्यावर, काय प्रॉब्लेम नाही. तर त्या ओट्यावरती आम्ही मशीन्स ठेवली, म्हणजे खड्यातच म्हणायला हरकत नाही. आणि ते चक्क तिथे त्याच्याकडनं पॉवर घेतली आम्ही आणि त्याच्यावरती आम्ही ही मशीन्स पॉवर अप केली. आणि मग म्हटलं आता काय करूया. तर तोच मित्र म्हणला की हे बघ, मी आता हे फीड वगैरे देणं पोल्ट्रीचं हे घेत असतो मी गोदरेज सारख्या कंपनीकडनं किंवा अशा मोठमोठ्या कंपन्या आहेत, आणि फीडमध्ये मला खूप पैसे लागतात. तर तुम्ही मला असं मशीन बनवून देऊ शकताय का की जे मला हे फीड बनवायला मदत करेल आणि माझी कॉस्ट फीडची एकदम अर्ध्यावर येईल, पोल्ट्रीची. म्हटलं पोल्ट्रीचं फीड. आम्ही म्हटलं चला ही गॅप आहे. पोल्ट्रीच्या शेतकऱ्याला जर का फीडची कॉस्ट अर्ध्यावर आणता येत असेल, तर दिस मशीन मेक सेन्स. शास्त्रशुद्ध दृष्ट्या आम्ही ते मशीन डिझाईन केलं आणि त्याला ते मशीन बनवून दिलं.
दॅट मशीन टर्न आउट टू बी 8 times more efficient देन आवर नियरेस्ट कॉम्पिटिटर. 8 पटीने, कारण इट वॉज अ क्लासिक इंजिनिअरिंग डिझाईन आणि आमच्या कॉम्पिटिशनचं डिझाईन तितकं क्लासिक नव्हतं. तर 8 पटीने ते एफिशियंट असल्यामुळे इट स्टार्टेड सेलिंग लाईक हॉट केक्स. आणि प्रत्येक आसपासच्या पंचक्रोशीतल्या त्या सगळ्या तिकडच्या किंवा दूर जळगाव असेल, इकडे पुण्याकडे असेल, अनेक पोल्ट्री फार्म्सला ती मशीन्स पुढची 2-3 वर्ष आमची विकली जात असत. अशी ती खळ्यामधनं आम्ही सुरुवात केली. आम्हाला 18 तासाचा पॉवर कट त्यावेळेला असायचा. पण मग ते आधीचं जे तुमचं मशीन होतं, जे ट्रॅक्टर, जे मिनी ट्रॅक्टर म्हणू शकता तुम्ही त्याला, काय मिनी, हो, हो, तर हो. ते परत डिझाईन करावं की ते परत प्रोडक्ट लॉन्च करावं असं वाटलं नाही त्यावेळेला? नाही, त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये मी त्याचा जो युजर आहे फार्मर, हम्म, त्या फार्मरचं बिहेवियर साधारणतः लक्षात घेतलं. हम्म, त्याच्यामध्ये असं आहे की फार्मरला नॉर्मली मी पाहिलं की ट्रॅक्टर ह्या कॅटेगरीमध्ये जोपर्यंत गव्हर्नमेंटची सबसिडी वगैरे नसते हा, तोपर्यंत फार्मर हा थोडासा रिलक्टंट असतो त्याच्यात इन्व्हेस्ट करायला. बरोबर. आणि सेकंडली तो जो फार्मर आहे म्हणजे पोल्ट्री फार्मर हा थोडासा जास्त व्यावसायिक आहे हम्म. कन्व्हेन्शनल फार्मर पेक्षा. हो, कारण की पोल्ट्री फार्म रिस्क वाला बिझनेस आहे, त्यामुळे बिझनेस आहे. त्याची ॲबिलिटी हा, जास्त आहे. हा. आणि पोल्ट्री फार्म हे नावापुरतं फार्म इन ऑल द सेन्स इट इज ऍक्च्युअली बिझनेस. ऍक्च्युअली बिझनेस, तर ऍक्च्युअली त्याच्यामुळे व्हेरी तो हाय जो रिस्क बिझनेस. इट्स अ हाय रिस्क बिझनेस. तर पोल्ट्री फार्मर हा थोडासा ही इज मोर ऑफ अ बिझनेसमॅन दॅन अ फार्मर. आणि जो त्यावेळेचा जो फार्मर जो होता त्या कृषक 2000 म्हणजे त्या पॉवर टिलरचा जो कस्टमर होता, तर त्यांनी मला हे शिकवलं की कस्टमर्स मध्ये बेसिकली इनोव्हेटर्स, फॉलोअर्स आणि लॅगार्ड्स असे 3 ग्रुप्स असतात. आणि तुमच्या ओव्हरऑल कस्टमर बेसमध्ये माझ्यासारख्या कंपनीला जी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट करते याच्यासाठी इनोव्हेटर्स ऍज अ कस्टमर असणं फार आवश्यक, की जे कस्टमर्स तुमचे नवीन नवीन प्रोडक्ट्स ट्राय करतील, ते रिस्क टेकर्स आहेत. असे रिस्क टेकर्स लागतात. हा धडा मी त्या पॉवर टिलरच्या काळात तो शिकलो होतो. आणि म्हणून आजही पाहाल तर माझे कस्टमर जे आहेत हे सगळे म्हणजे अमेझॉन वगैरे हे रिस्क टेकर्स आहेत. सो दिस इज द रिझन. मग त्याच्यानंतर, कारण तुमच्याशी बोलताना मी टाइमकडे माझं लक्ष नाही, टाइम कुठे बघितलं because मी स्वतःच त्याच्यामध्ये एकदम मी असं म्हणत होत नाही, फार पहिल्यांदा असं झालं की माझं बिलकुल वेळेकडे लक्ष नाही गेलं. मी आता फक्त 12:25 होत आले. ओके, आपल्याला मला वाटतं 5च मिनिटं राहिलीत का आता नाही पण आपण आपली वेळ? थोडंसं कारण की इट इज इंटरेस्टिंग होतं म्हणून मी पण, बिकॉज व्हेरी इंटरेस्टिंग, म्हणजे मी पहिल्यांदा स्वतः, कदाचित मी टेक्निकल फील्ड मधला मी सुद्धा असल्यामुळे मला जास्त इंटरेस्ट असेल. तुमची स्टोरी ऑलरेडी खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. याच्यानंतर मग ती खूप मशिनरी खूप चालली, हो, सगळ्या याच्यात गेली. नंतर 3-4 वर्षानंतर काय झालं? पॅरलली आमचे एक मुंबईत मी असतानाच आणि आधीचे संबंध असे म्हणजे मित्र आहेत श्रीकांत वाघ. 1-2 वर्षांनी ते आले, सटण्याला आले आमच्या त्या याच्यावरती फार्मवरती तिथे. आणि ते म्हणले की अरे विनीत, तुझं इंडस्ट्रीचं एवढं एक्सपोजर आहे, तू मुंबईत काम करून चुकलेला आहेस, तर आपण ते इंडस्ट्रीचं पण काहीतरी करूया आपण. आणि मग मी, प्रणव माझा भाऊ आणि श्रीकांत, आम्ही तिघांनी म्हणून रिलायन्सला आम्ही अप्रोच झालो फॉर सम रिलायन्सचं काही वर्क होतं सिल्वासा प्लांटला त्यांच्या ओव्हरहेड कन्व्हेअर सिस्टीमचं. आणि ते काम आम्ही घेतलं आणि आमच्या कॉम्पिटिशन पेक्षा कॉम्पिटिटिव्हलीच घेतलं, नाही तर आम्ही ते रिलायन्सने दिलेल्या वेळेच्या पेक्षाही फास्ट वेळेत कम्प्लीट केलं. आणि रिलायन्सला तुम्हाला माहिती आहे की टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय प्रोडक्ट काय केलं तुम्ही त्याच्यासाठी? इट वॉज अ ओव्हरहेड कन्व्हेअर सिस्टम. ओव्हरहेड छतापासून क्रेन, जी ओव्हरहेड क्रेन नाही त्या टाइपचं कन्व्हेअर सिस्टीम तुम्ही कन्व्हेअर सिस्टीम असते जी सिलिंग पासून सस्पेंडेड असते अशी. तर त्याच्याने आम्ही तो प्रवास सुरू केला इंडस्ट्रीमध्ये नव्याने परत. म्हणजे माझं इंडस्ट्री एक्सपोजर सँडविकमुळे किंवा महिंद्रामुळे आधीचं होतं, इंडस्ट्री मला नवी नव्हती, पण बिझनेसमॅन म्हणून इंडस्ट्रीतला प्रवास आम्ही त्यातून सुरू केला. आणि मग हे सगळं मग पुढे आम्हाला इम्पोर्ट सबस्टिट्यूशनच्या प्रोडक्ट्समध्ये आम्ही हात घालायला सुरुवात केली. उदाहरणार्थ ब्लूस्टार ही जी कंपनी आहे एअर कंडिशनर बनवणारी ठाण्यातच तुमच्या जवळच, तर तिथे त्यांच्याकडे तर इम्पोर्टेड एक त्यांच्याकडे अमेरिकन मशीन होतं. त्यांची एक रिक्वायरमेंट आली की हे मशीन आम्हाला इंडियात असं मशीन बनवून हवंय. आम्ही त्यांना ते बनवून दिलं. मग हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे, ज्यांनी बांद्रा वरळी सिलिंग प्रोजेक्ट बनवला, त्यांच्याकडनं एक एन्क्वायरी अशी आली की आम्हाला तो सिलिंग ब्रिज एक बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे सिमेंटचे प्रीकास्ट बीम्स आहेत त्या बीम्सला जे हँडलिंग लागतं, त्या हँडलिंगसाठी भारतामध्ये ती मशिनरी बनवणारं कोण नाहीये. आणि जर्मनीतनं इम्पोर्ट करणं वॉज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम. आणि त्याला इंडियात कोणी ते डिझाईन आणि ते बनवून देईल का अशी एन्क्वायरी आली. कारण तोपर्यंत आमचं असं नाव झालं होतं की हे लोक इम्पोर्ट सबस्टिट्यूशन, तुम्हाला जर काही मशीन इम्पोर्ट करायचं असेल तर थांबा, आर्मस्ट्रॉंगला विचारा, असं मित्रमंडळींच्या नेटवर्कच्या थ्रू आमचं नाव ऑलरेडी झालेलं होतं. तर आम्ही बांद्रावरली सिलिंगला जे बीम हँडलिंग मशीन्स आहेत ती आम्ही त्यांना त्यावेळेला दिली. आणि अशा रीतीने आमचा लिटरली त्या ब्रिजमध्ये खारीचा वाटा त्या मशीन्सच्या दृष्टीने आमच्या मशीन्सच्या स्वरूपात तिथे आहे.
त्याचबरोबर आमचे शशांक वाडे मित्र आहेत, ते त्यांचा एक दिवशी फोन आला, आय आय टी बॉम्बेचे अलुमनाय, 84 सालचे ग्रॅज्युएट आय आय टी बॉम्बेचे, आणि पार्ल्याच्या टिपिकल मराठीमध्ये, अरे विनीत, मी नॉर्मली टेबलावर ठेवायची मशीन्स बनवतो, ते वायर कटिंग मशीन बनवत असतात किंवा अजूनही बनवतात इनफॅक्ट, पण इथे आहे ना मशीनवरच टेबल ठेवायची आहेत, तू करणार का? म्हटलं काय सांगा, मी करतो. तर दॅट वॉज अ रिव्हॉल्विंग डिस्कोथेक. ओके. पुण्यामध्ये पॅन कार्ड क्लब्सला एक रेस्टॉरंट बनवायचं होतं 100 फूट डायमीटरचं, हा हा हा. आणि त्या रेस्टॉरंटला बाहेरची पूर्ण रिंग 100 फूट डायमीटरची जी आहे तिला असं संथ गतीने असं फिरवत ठेवायचं, रिव्हॉल्विंग फ्लोअर सारखं. तरंगत त्याच्या हॉटेल म्हणू शकतो आपण. हा, हॉटेल जसं जसं मुंबईत अँबॅसिडर आहे, साऊथ मुंबईमध्ये फिरतं हॉटेल, फिरतं हॉटेल. तसं. तर आम्ही ते डिझाईन केलं. त्याच्यावर टोटल लोड 45-50 टनाचा लोड होता, आणि त्याला असं VFD ने वगैरे त्याला सगळं रेग्युलेशन करून स्पीड कंट्रोल वगैरे देऊन. तर अशी नानाविध कामं आम्ही भारतात जी कधी आधी झाली नाहीत, अशी फेदर्स इन द कॅप आम्ही गोळा केली. हा सगळा प्रवास आमचा चालू राहिला 2005 सालापर्यंत. आणि मग लक्षात आलं की प्रत्येक वेळेला जर आता आम्ही नवीन नवीनच गोष्टी करत राहिलो, असे फेदर्स इन द कॅप, तर फेदर्स खूप गोळा व्हायला लागली आहेत, पण कॅप एक दिवशी उडायची. कारण कारण ह्यात काय होतं की तुम्ही बांधता पण आलं पाहिजे, आणि एकच स्ट्रॉंग एका फोकसने जाण्यासाठी म्हणून तुम्ही मग हे वेअर हाऊस ऑटोमेशन वरती कसे आलात? नाही तसं तर आता काय झालं की नवीन नवीन प्रॉडक्ट ज्यावेळेला तुम्ही सतत बनवायला घेता, त्यावेळेला तुमची बँडविड्थ खूप जाते ॲज अ डिझायनर. म्हणजे प्रत्येक वेळेला मग मी ते डिझाईन करणार, मग ते प्रॉडक्ट बनणार. कुठलंही नवीन प्रॉडक्ट बनलं की त्याला 1-2 महिने ऑब्झर्व करून त्याचे टीथिंग प्रॉब्लेम्स, रस्त्यावरती तुम्हाला त्या बुरखा घातलेल्या गाड्या दिसतात पहा, त्याचं टेस्टिंग चालतं. ते प्रॉडक्ट टेस्ट करून त्याच्यातले सगळे इश्यूज क्लिअर करून मग ते प्रॉडक्ट पण लॉन्च ते विनीत, एक प्रश्न मला जस्ट डोक्यात येतोय की होतं. हे जे प्रोडक्ट, मग तेच प्रोडक्ट कंटिन्युअसली आणखी त्याच प्रोडक्टची मार्केटिंग असं डोक्यात नाही आलं का? जसं तुम्ही जर्मनचं सबस्टिट्यूट बनवलं ब्रिज साठी, हा मग हा त्याला हा तेच प्रोडक्ट एक रेग्युलर बनवून आणखी त्याचं मार्केटिंग करून बाकीच्या लोकांना जिथे जिथे गरज असेल त्या लोकांना तसं टाईपचं मशीन द्यायचं, असं एक कॅटलॉगच बनवून वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्टचे कॅटलॉग, आणि हे डिझाईन तर तुमच्याकडे वेगवेगळे रेडीच होते. मग हे सगळे प्रोडक्ट आमचे आहेत अशा टाईपची ऍडव्हर्टाईज तुम्ही केली नाही का त्यावेळेला? दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. कारण असं होतं की आयुष्यात बघाल ना, तर तुमची स्ट्रेंथ तुमची विकनेस होते, आणि तुमची विकनेस तुमची स्ट्रेंथ होऊ शकते. आमची स्ट्रेंथ होती की आम्ही वाटेल ते डिझाईन करू शकत होतो प्रॅक्टिकली, ऑलमोस्ट. म्हणजे हा दर्प नाहीये, हा घमेंड नाहीये, पण पोलाइटली सांगू शकतो की हवं ते डिझाईन करू शकत होतो, हवी ती मशीन आम्ही निर्माण करू शकत होतो, ही ताकद होती. त्याच्यानेच काय झालं, तो विकनेस तयार झाला आमचा. कारण लोक आमच्याकडे असे विविक्षित मशीन बनवण्यासाठी येऊ लागली की आम्हाला हे असं काहीतरी करून हवंय, ते तसं काहीतरी करून हवंय. आणि ती सगळी मशीन्स बनवण्यामध्ये आमच्यातला डिझायनर हा फुल हॅपी असायचा. पण त्याची जी बिझनेस सायकल होती, ते सर्कल खूप लांब असायचं. म्हणजे एक अशी ऑर्डर घेतलेली, तिचं डिझाईन करणं, ती बनवणं, एक्झिक्यूट करणं, क्लोज करणं, याला कालावधी लागत असे 3 ते 4 महिने. त्या 4 महिन्यामध्ये तुम्ही नवीन काही करू शकत नाही. म्हणजे मग वर्षाकाठी तुम्ही फक्त 2 किंवा 3 प्रोजेक्ट, फार फार तर 4 प्रोजेक्ट करू शकता. आणि त्याच्यामध्ये प्रोडक्शनाइज करायचं असं हे येत नाही. आता तुमचा जो प्रश्न आहे की ते सेम प्रॉडक्ट बाहेर तुम्ही, आता काय होतं की हा भारतातला एक पहिला ब्रिज फॉर एक्झाम्पल, म्हणजे आम्ही केलेली प्रॉडक्ट इतकी युनिक होती. आता रिव्हॉल्विंग हॉटेल, हे काय असं रोज रोज येणारी गोष्टच नव्हती. म्हणजे रिव्हॉल्विंग हॉटेल अजूनही तुम्ही पाहाल तर असं किती आहेत ना. तर त्याला मलेशियाच्या टावर वरती एक रिव्हॉल्विंग हॉटेल आहे. करेक्ट, थायलंडला, शांघायमध्ये, शांघाय बँकॉकला रॅडिसनला आहे. आहे, हा. येस बँकॉकला आहे. तर हे म्हणजे दीज आर व्हेरी युनिक थिंग्स, आणि ते जगभरात असे काही मोजण्याइतके आहेत. भारतामध्ये पाहाल तर आजच्या तारखेला सुद्धा एका हाताच्या बोटावर म्हणून इतकी रिव्हॉल्विंग हॉटेल्स असतील आजच्या तारखेला. हो हो. तर त्याच्यामुळे मुळातच आमची प्रॉडक्ट इतकी युनिक व्हायला लागली होती की त्याला असं मार्केट, इतकं वाईड मार्केट असं दिसेना. आणि मग आम्ही मीनवाईल आम्हाला ऑटोमोटिव्ह कस्टमर जवळ होता. आम्ही ऑटोमोटिव्हची पण कामं ऑलरेडी सुरू केलेली होती. महिंद्रा, टाटा यांची सुद्धा कामं सुरू केलेली होती. पण 2005 ला एक असा पॉईंट आला की जिकडे आम्ही काही कारणास्तव असं थांबलो, जरा ब्रेक घेतला, बघितलं. म्हणजे ब्रेक म्हणजे पर्सनल कारणास्तव, ड्यू टू सम पर्सनल डिफिकल्टी. एक महिनाभर आम्ही सगळं असं बसलो, ब्रेनस्टॉर्मिंग केलं, आणि पुढची दिशा ठरवूया म्हणून काही त्यातनं नवीन आयडियाज इव्हॉल्व केल्या. सगळ्यात पहिल्यांदा ठरवलं आम्ही की हे फेदर्स जे आहेत, फेदर्स इन द कॅप, हे साधारणतः बंद करायचं. म्हणजे छान वाटतंय की तो बांद्रावरली सिलिंग ब्रिजला आमची तिथे कॉन्ट्रीब्युशन आहे. इकडे पॅन कार्ड क्लबचं रिव्हॉल्विंग डिस्क होते, आम्ही केलंय, हे आम्ही केलंय. त्या छान वाटतं, वाटायला छान आहे, ते आजही छान वाटतं. पण बिझनेस ह्याच्याने मोठा होईल असं नाहीये निश्चित. हे पहिले बंद करायचं. आणि आता आपल्या गेल्या 5-7 वर्षात जी काही प्रॉडक्ट रेंज डेव्हलप केली, त्यात ते सिलेक्ट प्रॉडक्ट्स घ्यायची, आणि त्या प्रॉडक्ट्सचा बिल्डिंग ब्लॉक म्हणून पुढे काय करता येतं का ते बघायचं. हा एक नियम, हा एक आम्ही त्यावेळेला चंग बांधला. आणि दुसरं महत्वाचं, आणि हे खूप महत्वाचं आहे, त्यावेळेला 2006 मध्ये वगैरे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री छान होती. म्हणजे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या मी माझ्या 27 वर्षाच्या करिअरमध्ये 3-4 अप्स अँड डाऊन्स पाहिलेले आहेत.
पण ज्या काळामध्ये ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचा चांगला कार्यक्रम चालू होता, कारभार 2006 सालाच्या आसपास, इनफॅक्ट ग्रोथ ट्रॅजेक्टरीवर होती, त्या काळात आम्ही ठरवलं की ही इंडस्ट्री बंद करायची, हिची कामं बंद करायची. त्याचं कारण असं होतं की ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आम्ही जे काही त्यांना मशीन्स बनवून देत होतो, त्याचं तोल हे किलोनी करत असत. Literally. म्हणजे सगळं जे तुम्ही त्यांना नोहाऊ आणि सगळं देताय, तर ते त्यांना मशीन तिथपर्यंत डिस्कशन छान चालणार सगळे, की ऑटोमेशन प्रोजेक्ट आहे, कसं करणार, काय फंक्शनॅलिटीज होणार, त्याच्यात सगळं ऑपरेटिंग क्वालिफिकेशन, परफॉर्मन्स क्वालिफिकेशन, सगळं छान. म्हणजे आमच्याकडनं लेगवर्क सगळं करायचं, करून घ्यायचं. ते लेगवर्क झालं की मग आमच्या कॉम्पिटिशनला ते कागद डिस्ट्रीब्यूट करायचे, त्यांच्याकडनं ऑफर्स घ्यायच्या, आणि लिटरली ह्याच्यात किती किलो स्टील लागतं, याच्यात किती किलो हे लागतं, मग बेरिंगची किंमत. आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या ऱ्हासाचं कारणही त्याचं असं मला वाटतं, आज जे काय झालं काही अंशी, कारण तुम्ही समोरच्याला व्हॅल्यूच करत नाही, समोरच्याचं नॉलेज आणि नो हाऊ ह्याला व्हॅल्यूच करत नाही. आर्मस्ट्रॉंग मध्ये तुम्ही म्हणाल, कोणी आम्हाला विचारतं तुमची प्रॉडक्ट खरी काय, जसा पहिलाच प्रश्न तुम्ही विचारला, तर आता मी सांगू शकतो, आता या स्टेजला आपल्या इंटरव्ह्यूच्या, की खरं म्हटलं तर आर्मस्ट्रॉंगचं प्रॉडक्ट हे फक्त नॉलेज आणि नो हाऊ हेच आहे. कुठलंही जे फिजिकल फॉर्म मध्ये मशीन दिसतंय, हे नॉलेजचा फक्त ते फिजिकल फॉर्म मधलं मॅनिफेस्टन, आविष्कार आहे. म्हणजे देवाने जसा श्रीकृष्णाच्या रूपात एक अवतार घेतला होता, पण खरं जर देव म्हणला तर तो काळा आहे का गोरा आहे, तो कुठे आहे, तो आत्मा आहे का, त्याला शरीररूप आहे का नाही, का कोणाला माहित नाही. तसं ते आहे. तर ते नॉलेज आणि नो हाऊ याला काही आकार रूप काही नाही. कसं असतं, किती पण मोठी फॅक्टरी असली आणि त्याच्या मागचं चालवणारं ब्रेन जर ते राहिलं नाही, तर ती फॅक्टरी राहत नाही. तसंच प्रकार आहे की तुम्ही मशिनरी भले दिसले, पण त्याच्या मागे जो माणूस उभा आहे, त्याच्यानंतर ती कंपनी एवढी चालू असते, कोणत्या पण याला. अगदी बरोबर. आणि ज्यामध्ये मग ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचं आम्हाला लक्षात आलं की नॉलेज नो हाऊ जे आमच्या बिझनेसचा कोर आहे, गाभा आहे, त्याची जर किंमत हे लोक शून्य करत असतील, तर मग हे आपले कस्टमर नाही. असं करून आम्ही चक्क ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीला थांबवलं. त्या काळात 2006लाच रिलायन्स रिटेल लॉन्च झालं. रिलायन्सचा आमचा संपर्क ऑलरेडी होता त्या काळात. आम्ही रिलायन्स रिटेलला परत एकदा उडी घेतली, आणि मग 2006 पासून आम्ही आमची काही प्रॉडक्ट्स जी ऑलरेडी स्टँडर्डाइज करण्याजोगी होती, ती प्रॉडक्ट्स घेतली, स्टँडर्डचा एक कॅटलॉग तयार केला. ही आमची स्टँडर्ड स्केलेबल मॉड्यूल्स आहेत, ती कॅटलॉग तयार केला, आणि तो रिटेल इंडस्ट्री, अशा रीतीने आम्ही रिटेल इंडस्ट्रीमध्ये 2006ला पदार्पण रिलायन्स रिटेलच्या निमित्ताने केलं. 2008 पासून आम्ही युनिलिव्हर मग सुरू केला. ओके. मग हे प्रोडक्ट, मग हे तुमचं स्टँडर्डाइज झालं, आणि मग सगळीकडे हे प्रोडक्ट सगळीकडे चाललं म्हणू शकतो. आणि आता सध्या तुमचं मेन प्रोडक्ट सगळ्या वेअरहाऊस मध्ये, आणि त्याच्यामध्ये आता हे तुमचं मेन प्रोडक्ट आहे. आमच्याकडे ऑटोनॉमस रोबोट्स आहेत, म्हणजे एजीव्ही ऑटोमॅटिक गाइडेड व्हेकल्स म्हणतात ते आहेत. आर्टिक्युलेटेड रोबोट्स आम्ही करतो. तर वेअरहाऊस मध्ये जे काही स्वयंचलन करायची गरज आज भासते आणि करता येऊ शकते, ती सगळी आम्ही करतो. म्हणजे आता तुमचं डिझायनिंगचं जे तुमचं कॅपेबिलिटी आहे, ते तुम्ही सगळे वेअरहाऊस ह्या पूर्ण सेक्टरवरती तुम्ही पूर्ण फोकस केली, आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सगळ्या ऑटोमॅटिक केल्या. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ग्रेट. तुमचा प्रवास खूपच अतिशय खूप छान वाटलं सगळं तुमचं ऐकून, विनीत. आणि इट इज रिअली एक महाराष्ट्रातला एका गावामधला मुलगा, आणि तो नंतर संपूर्ण जगामध्ये त्याचं नाव होतं, आणि फक्त नॉलेजच्या बेसिसवरती हे. आणि मला वाटतं हे फक्त नॉलेजच्या बेसिसवर झालेलं नाहीये, तर कुठेतरी तुमच्या वडिलांची जी पुण्याई होती, डॉक्टरने कसं असायला पाहिजे, जी आपण आता मिस करतोय सगळीकडेच. मी तर म्हणतो सगळ्या जगामध्ये डॉक्टरी पेशा हा व्यावसायिकतेकडे गेल्यामुळे जे तसे डॉक्टर आता दिसतच नाहीत. डॉक्टर हा संत पुरुष होते पूर्वी, आणि ते संत तुमचे वडील होते, आणि त्या वडिलांचे तुम्हाला आशीर्वाद मिळाले, आणि ते आशीर्वाद ऍक्च्युअली तुमच्या जगातभर दिसतायत. त्या आशीर्वादाच्या रूपाने तुमचं नॉलेज, आणि ते तुम्ही कायम ठेवलं वेगळ्या प्रकारे. तुमचं अजूनही तुमची जी उद्देश आहे, ही कशा ना कशा प्रकारे सेवा करता येईल, लोकांची सेवा कशा प्रकारे होईल, हे तुमचा उद्देश आहे. पैशाला तुम्ही बाय प्रोडक्ट ठेवलेलं आहे, आणि ते तुमच्या कामावरनं पण दिसतंय, आणि त्याच्यामुळे तुमची ग्रोथ होते. आणि ही निश्चितच फक्त महाराष्ट्राला आणि भारताला सुद्धा अभिमानास्पद गोष्ट आहे, की तुमच्यासारखे जे पर्टिक्युलरली डिझाईन मध्ये एक्सपर्ट आहेत, वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह गोष्टीमध्ये, आणि जी हायेस्ट टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणू शकतो, जिथे जर्मन वगैरेंना सुद्धा तुम्ही कॉम्पिट करताय, आणि तिथे आपले प्रोडक्ट जात आहेत. अल्टिमेटली देशाची सेवा तुम्हाला करायची होती फायटर पायलट म्हणून. मी म्हणतो त्याच्यापेक्षा पण जास्त सेवा तुम्ही 40 ते 50%, मी तर म्हणतो तुम्ही 40% एक्सपोर्ट करताय, तर 50-60% एक्सपोर्ट होईल. आणि तुमचे मार्केटिंगची स्ट्रेंथ आणखी वाढली, तर ही मेजॉरिटी एक्सपोर्ट असलेली कंपनी, किंवा एक्सपोर्ट युनिट म्हणून तुम्हाला एक सेपरेट काढावं लागेल, किंवा असेल, आय डोंट नो. तुमचं जरूर होईल. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर तुमचा टाइम तुम्ही याच्यासाठी दिलात. आणि एक म्हणजे ज्याच्याकडे इनोव्हेशन आहे,
त्यांच्यासाठी खूप मोठं एक्झाम्पल आहे तुमचं, की त्याने कशा प्रकारे बिझनेस टाकून आणि तुमचे जे फेल्युअर सुद्धा तुम्ही कशा प्रकारे तुमच्या फेल्युअर्स मधून पण शिकण्यासारखं आहे. तुम्ही फेल्युअर्स मधून शिकत गेलेत, कधी माघार घेतली नाही आणि किती पण कठीण प्रसंगी आल्यानंतर म्हणजे तुम्ही जो तुमचा सगळ्यात मला मोठा पॉइंट वाटला, की तुम्हाला 17,000चा जॉब होता आणि तुम्हाला वाटलं, की आता मला काही चॅलेंजिंगच वाटत नाहीये. मला आणखी काही हंगर राहिलेली नाहीये. जेव्हा माणसाची हंगर संपते तेव्हा मग तो करणार काय? तर ती हंगरसाठी तुम्ही खास करून तो जॉब सोडला आणि नवीन क्षेत्र पादाक्रांत करत गेलात. तर कदाचित तुम्ही तिकडेच राहिला असता तर कदाचित तुम्ही आज सॅटिस्फाईड एक एखाद्या घरामध्ये फ्लॅटमध्ये मोठ्या राहून व्हाईस प्रेसिडेंट डायरेक्टर म्हणून राहिला असतात आणि तुम्ही स्वतःहून स्वतःच्या दिशा ठरवली, डायरेक्शन ठरवली आणि एका शिखरावर पोहोचलात. आणि निश्चितच थोड्याच दिवसामध्ये मला पूर्ण खात्री आहे, जर्मन कंपन्या किंवा जगातल्या सगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा तुमची कंपनी टॉपला जाईल. लवकरच तो दिवस येवो आणि पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. थँक्स. थँक्यू राजेश. इट वॉज नाईस बिंग. थँक्यू सो मच.